कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे कुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय स्वामी समर्थ महाराज की जय सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबान की जय सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबान की जय सब साधु संतन की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमक्षादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वाधिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि सद्गुरुं तन्नमामि नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहम् पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशमालान्दिवल्लभम् श्रीपादनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षो नाम ज्ञानदानेकदक्षम् श्रीघोटीक्षेत्रनिवासनं तन् नमामि वेदान्तविदां वरिष्ठम् नमामि वेदान्तविदां वरिष्ठम् यस्य देवे परा भक्ति यथा देवे तथा गुरु तस्य यते कथितार्था प्रकाशन्तो महात्मनः ब्रह्मेवाहम् अहं ब्रह्म न चाहं ब्रह्मणा पृथक् नाहं देहो न मे देह केवलो अहं सनातनः माऊली आपण नमन करून घेऊ माझ्या पाठीमागे म्हणा चालू आहे तिकडूनच आवाज कमी असेल गरज असेल तर वाढवा थोडा विचारा थोडासा वाढवा किंचित जास्त नका वाढवू पिन खोचली त्याच्या शेजारचं बटन यदक्षरमनाख्येयम् यदक्षरमनाख्येयम्
मानन्दम् अजम् अव्ययम् मानन्दम् अजम् अव्ययम् श्रीमन्निवृत्तिनाथेति श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रये ख्यातं दैवतमाश्रये गुरुरत्यख्यया लोके गुरुरित्याख्यया लोके साक्षात् विद्या हि शङ्करी साक्षात् विद्या हि शाङ्करी जयत्याज्ञानमस्तस्यै जयत्याज्ञानमस्तस्यै दयार्द्रायै निरन्तरम् दयादायै निरन्तरम् सार्धं केन च कशार्धम् सार्धं केन च कस्यार्धम् शिवयोः समरूपिणोः शिवयोः समरूपिणोः ज्ञातुं न शक्यते लग्न ज्ञातुं न शक्यते लग्न मिति द्वैतछलान्मुहुः मिति द्वैतछलान्मुः अद्वैतमात्मनस्तत्त्वम् अद्वैतत्वमनस्तत्त्वम् दर्शयन्तोमितस्तराम् दर्शयन्तो मितस्तराम् तौ वन्दे जगतमाद्यो तौ वन्दे जगतामाद्यो तयोस्तत्त्वाभिपत्तये तयोस्तत्त्वाभिपत्तये मूलायाग्राय मध्याय मूलायाग्राय मध्याय मूलमध्याग्रमूर्तये मूलमध्याग्रमूर्तये क्षीणाग्रमूलमध्याय क्षीणाग्रमूलमध्याय नमः पूर्णाय शम्भवे नमः पूर्णाय शम्भवे नमः पूर्णाय शम्भवे नमः पूर्णाय शम्भवे आता उपायवन वसंतु जो आज्ञेचा आहे वतंतु अमूर्तची परिमूर्तू कारुण्याचा अविद्येचे आडवे भुंजीत जीवपणाचे भवे तया चैतन्याचे धावे कारुण्य जो की. आणि तिसऱ्या ओवीला स्पर्श होणार आहे. मोडोनी माया कुंजरू मुक्त मोतीयेचा ओगरू जेवविता सद्गुरु निवृत्ती बंधू. सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांच्या चरणांचा आश्रय करून परमादरणीय गुरुवर्य पोपट बाबा चाकवे, आपण सर्व आयोजक मंडळी, शिंदे बाबा, सर्व त्यांचे सर्व सहकारी, आमचे अविनाश महाराज, सर्व ताई महाराज, आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन आपला जो उपक्रम आहे त्याला आपण सुरुवात करूया. आता उपायवन वसंतु जो आज्ञेचा आहे वतंतू अमूर्तची परिमूर्तू कारुण्याचा अविद्येचे आडवे भुंजीत जीवपणाचे भवे तया चैतन्याचे धावे कारुण्य जो की. मोडोनी माया कुंजरू मुक्त मोतीयेचा उगरू जेवविता सद्गुरु निवृत्ती बंधू. अशा प्रकारे श्री गुरूंचं लक्षण आणि श्री गुरूंचं कर्तव्य हे चिंतन आपलं सुरू आहे. अमृतानुभव प्रकरण दुसरं, श्री गुरु स्तवन. अमृतानुभव या ग्रंथांचा प्रतिपाद्य विषय जो आहे तो आहे अज्ञानासह अज्ञान सापेक्ष आलेलं ज्ञान ते सुद्धा स्वरूपाला प्राप्त करणं. जसं अज्ञान वृत्तीरूप आहे तसं ज्ञान सुद्धा वृत्तीरूप आहे. अज्ञान घालवण्यासाठी ज्ञानाचं अवतरण केलेलं आहे. ज्ञान विशेष आहे, अज्ञान कल्पित आहे. कल्पिताला घालवण्यासाठी विशेष आणलेला आहे, विशेषाचं अवतरण केलेलं आहे.
कल्पित गेल्याबरोबर विशेष सुद्धा कल्पिताप्रमाणेच आहे. विशेष सुद्धा कल्पित ठरतं आणि कल्पित वस्तू ही अधिष्ठान स्वरूप असते, म्हणजे सामान्य स्वरूप असते. म्हणजे कल्पित आणि विशेष यांचा विरोध आहे आणि सामान्य मात्र दोघांनाही आधार आहे, दोघांचाही अधिष्ठान आहे. म्हणून कल्पित अज्ञान घालवण्यासाठी विशेष ज्ञान श्री गुरूंनी प्रदान केलं आणि आता ते ज्ञान सुद्धा श्री गुरूंच्या उपाधीच्या बरोबरच त्याचा निराश करण्याचं चिंतन सुरू आहे. पहिल्याच दिवशी आपला विषय झाला की ज्यांना प्रबोध प्राप्त आहे, ज्यांना प्रबोध प्राप्त आहे, ज्याने प्रबोधाचं चिंतन केलेलं आहे, त्यांच्यासाठी हे चिंतन उपयुक्त आहे. इतरांनी केलं तर काही अडचण नाही, पण त्याचा कान जर हलका असेल, त्याची बुद्धी जर तेवढ्या पात्रतेची झालेली नसेल तर थोडा विक्षेप होऊ शकतो. पण ज्या अर्थी तुम्ही आता 2-3 दिवस तिसऱ्या दिवशी हजेरी लावलीत, त्या अर्थी तुम्ही या चिंतनाचे अधिकारी आहात. नवे नवे या चिंतनाचा अधिकारी, प्रबोधाचं ज्याचं परिपूर्ण चिंतन झालंय, अहम ब्रह्मास्मी या स्थितीवर जो आलेला आहे, अहम देहास्मी त्यांनी बाद केलेला आहे आणि अहम ब्रह्मास्मी या स्थितीला जो आलेला आहे, त्याच्यासाठी हे चिंतन आहे. त्याच्या अहम ब्रह्मास्मी मधला अहम काढायचा आहे. तिकडे अहम देहास्मी दोन्ही बी काढायचे होते. अहम देहास्मी घालवण्यासाठी अहम ब्रह्मास्मीचा अवतरण आहे, आलेला आहे, ते प्राप्त आहे प्रबोधाच्या निमित्ताने. 4 महावाक्यापैकी एक अहम ब्रह्मास्मी. हो, 4ही महावाक्याचा लक्षार्थ एकच आहे, जो आपल्या प्रबोधाचा आहे तो. आणि त्या अहम ब्रह्मास्मी मत पण पहिला आधी अहम ब्रह्मास्मी स्थिर व्हायला पाहिजे. पहिला आधी अंतःकरणामध्ये त्याचा निश्चय झाला पाहिजे. बुद्धी निश्चय आत्मज्ञान, ब्रह्मरूप भावी आपणा आपण, हा ब्रह्मनिष्ठा राखे परिपूर्ण तत्परायण अहर्निशी. ही ओवी परिपूर्ण ज्याच्या अनुभवात आली, त्याला त्या अनुभवाचं परिपूर्णतेने ज्ञान झालंय, त्याच्यासाठी या विषयाचं चिंतन आहे. म्हणून जरी कुठे मागे असाल तर या उंचीवर या एका लेवलला या तेवढं अंतःकरण शुद्ध असायला पाहिजे. शुद्ध करा, चिंतन करून येत चला. नामाचं चिंतन करा, गेल्यानंतर करा प्रबोधाचं चिंतन, आल्यानंतर करा, येता येता करा, जाता जाता करा. 7 दिवसामध्ये तिकडे चिंतन ठेवा, म्हणजे काही अशुद्धता कुठे शिल्लक असेल तर ती दूर होईल. कारण शुद्ध बुद्धीचा, शुद्ध अंतःकरणाचा, शुद्ध सत्वगुणाचा इथे फार महत्व आहे. इथे नाहीतर ऐकल्यासारखं होईल पण ते पकड घेणार नाही बुद्धी. आपला काल विषय झाला. हा, तर आपलं चिंतन चौकट ठरवलेले, आपण आपलं चिंतन 7 दिवस कोणत्या चौकटीत चालणार आहे त्याचे 4 आपण स्तंभ तयार केलेले आहेत श्री गुरूंना अनुसरून. ते तेवढे सांगा, मग आपण पुढे जाऊ. श्री गुरुचं लक्षण. पहिलं श्री गुरुचं लक्षण. हा, लक्षणाच्या अंतर्गतच श्री गुरूंचं कर्तव्य. कर्तव्याच्या अंतर्गत 3 मुद्दे येतात. हा, कोणीतरी सांगा बाबा आपण लक्ष द्या, म्हणजे आमचं बरोबर आहे की नाही तेवढं पहा. हा, सांगा, ज्याच्या चिंतनाला आज सुरुवात होणार आहे. पहिला श्री गुरुचं लक्षण हा मुद्दा आहे, बरोबर. लक्षणाच्या अंतर्गत श्री गुरुचं कर्तव्य. काल आपण त्याच बरोबर शिष्याचं कर्तव्य पाहिलं आणि शिष्याचं लक्षणही पाहिलेलं आहे. म्हणजे मी शिष्य झालो या भूमिकेत आलोय आपण. शिष्य होऊन श्री गुरूंचा उपदेशाचं ग्रहण केलं, इथपर्यंत आपली भूमिका आलेली आहे. आता जे श्री गुरूंनी आम्हाला उपदेश केला त्याचं चिंतन कसं करायचं आणि चिंतन करून ती भूमिका सुद्धा कशी बाद करायची, या पुढच्या चिंतनाकडे आपण वळणार आहोत. त्यापूर्वी मला एक छोटी छोटी उत्तर द्या, मग आपण पुढे जाऊ. हा, श्री गुरूंचं लक्षण, त्याच्या अंतर्गतामध्ये कर्तव्य. कर्तव्याच्या अंतर्गत 3 मुद्दे येतात. हा, बोलत चला. तुम्ही असे गप्प झाले
हा? पाच प्रकारचे भेद. पाच प्रकारच्या भेदाचं निरसन. नुसते पाच प्रकारचे भेद नाही, काय कर्तव्य आहे श्री गुरूंचं? पाच प्रकारच्या भेदाचं निरसन करणं. हा, पाच प्रकारचे भेद कोणते? जड जीव, सांगत चला. जड जीव, जीव ब्रह्म. आज थोडं जड आहे का सगळं? वातावरणात काही बदल आहे का? दही वगैरे खाणं झालंय का शिंदे महाराज जास्त? प्रभाव आहे त्या वस्तूचा. आता काय करावं? युक्त आहार विहारश्य फार महत्वाचा विषय आहे. हा, जीव ब्रह्म आणि भेद भेद काढायचा आहे. जीव ब्रह्म सुद्धा चालेल, जीव ईश्वर म्हणा, बरोबर आहे. जीव ईश्वराचा भेद काढणं बरोबर आहे. हे पाच तीन मुद्दे घ्यायचे, जड, जीव आणि ईश्वर, हे तीन मुद्दे घ्यायचे. का की मग तीनचे काय पाच वाट बघताय का बाबा? तीनचे पाच करायचे. हा? तीनचे पाच करायचे भेद. अहो त्यांना काय त्रास नाही ना त्याचा. आजी त्रास आहे का डोळ्याचा? या पुढे सारखं की तुमच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. आजीला त्रास होतोय, आजीला त्रास होतोय. हा हा, चल. हा, पाच प्रकारच्या भेदाचं निरसन. कोणते पाच भेद? जीव ईश्वर. हा, दुसरा जीव जीव. हा, तिसरा जीव जड. चौथा जड जड. आणि पाचवा जड ईश्वर. सोपा आहे की नाही? जीव म्हटलं की आपण सगळे धरायचे असे. जीव जड म्हटलं की मी आणि तो असा धरायचा. आणि जड म्हटलं की हे काय पडलेलंच आहे सगळं इथे जड. आणि जड जड म्हटलं की ह्या दोघांच्यातला एक आणि दोन, हे सगळे जड आहेत. वरचे डबे दिसत आहेत ते. आणि जड ईश्वर पुन्हा तिकडे न्यायचं ईश्वराकडे. असं एकदा फिट झालं ना, युक्तीनं जायचं पुढे. पाठ करण्यापेक्षा युक्तीनं लक्षात ठेवलं की ते राहतं. जोड्या लावा. हा, जोड्या लावा, गाळलेले शब्द भरा. चला, दुसरं कोणतं? दुसरा मुद्दा, पाच प्रकारच्या भेदाचं निरसन. दुसरा अविद्या मलरहित अद्वितीय ब्रह्माचं आत्मत्वाने ज्ञान करून देणं हे श्री गुरूंचं कर्तव्य आहे. तिसरा मुद्दा बोलत चला. आजचा तिसरा दिवस आहे. आपला प्रतिपाद्य विषयच लक्षात येत नाही अजून. इकडं तिकडं चिंतन अजिबात जाणार नाही. पहिले 2-3 मुद्दे घेतल्याशिवाय मी पुढे जाणार का? चिंतन कशावर चाललंय हे कळलं पाहिजे. काय बाजूला करायचंय, कशाचा स्वीकार करायचा आहे. जगाचं मिथ्यत्व. हा, बरोबर. जगाच्या मिथ्यत्वाचा निश्चय. हे 3 श्री गुरूंची कर्तव्य आहेत. मग बाबांचे जे अनमोल बोल आहेत, एक श्री गुरूंचं लक्षण. हा, दुसरे 3 राहिले. आता मोबाईलला विश्रांती द्या सर्वांनी. आता काय विश्रांती? त्याला ते हे करा ना काहीतरी. युक्ती आहे ना त्याची. त्याला काही करता येतं ना, बटन आहे ना तुमच्याकडे. लॉक करा, सायलेंट करा, नाहीतर बंद करा, नाहीतर घरीच ठेवून यायचा. असे 2-4 ऑप्शन आहेत त्याच्यात. सोपा आहे तो निवडायचा. सर्वांनी आपापले मोबाईल सावधानतेने त्याचा व्यवस्था लावा. चला, श्री गुरूंचं लक्षण 2 नंबरचा मुद्दा. 4 मुद्द्यामध्ये चिंतन चालणार आहे. आज काहीतरी इकडं तिकडं झालंय एवढं खरं. काय महाराज, आज विश्रांती घेऊया का प्रवचनाला आपण? दुसऱ्या कुठल्या विषयावर बोलायचं आहे का बाबा? एखादी कथा वगैरे सांगूया का? बाबा तयार आहेत. गायक बोलवलं. गायक अविनाश महाराज आहेत ना सगळे, त्याला काय. हा, सांगा 2 नंबरचा मुद्दा. 1 नंबर श्री गुरूंचं लक्षण, 2 नंबर बोलत चला.
कर्तव्य नाही ती झाले ते कर्तव्याच्या अंतर्गतच ते लक्षणाच्या अंतर्गत ते मुद्दे गेले. आता एक श्री गुरूंचं स्वरूप. वा वा, आता थोडं थोडं पेटायला लागले आपलं. हा, श्री गुरूंचं स्वरूप. हा 3 नंबर श्री गुरूंचं कार्य. हा, सुरुवात झाली. हा, सामर्थ्य झालं काम. हे काय माहिती होतं ते बाहेरच येत नव्हतं. काय जाम झालं होतं काय कळत नाही. आता हलायला लागलं होतं. असं हलती झाली पाहिजे बुद्धी. अशी जाम झाली तर मग कसं होणार, कसं जाणार? आतनं टाकले इकडून टाकले जाणार नाही. अशी हलतं झालं पाहिजे वातावरण. आता परत एकदा सांगा म्हणजे पुढे जाऊ आपण. श्री गुरूंचं लक्षण. हा 2 श्री गुरूंचं स्वरूप. वा बरोबर. हा सामर्थ्य कार्य. झालं. हा 4 मुद्दे. एवढे 4 डामके रवलेले आहेत आणि वरून तो मंडप टाकलेला. लक्ष ठेवा. आता उद्या चौघांनी 4 नाही सांगायची, एकाने 4 सांगायची. आता हे वाटून घेतलं. त्यांनी कार्य सांगितलं, यांनी सामर्थ्य सांगितलं, त्यांनी स्वरूप सांगितलं, यांनी लक्षण सांगितलं. तसं नाही. आता परमार्थ एकट्याचा का सर्वांचा? एकट्याच. सर्वांचा का एकट्याचा? सर्वांचा. म्हणूनच सगळे एक सांगतात. एकट्याचा पाहिजे. परमार्थ आपली आपण करा सोडवणं म्हणजे एकट्याचा आहे. तुम्ही चिंतन केल्यानंतर सगळ्यांना घरातल्यांना प्रसाद मिळतो का तुमचा तुम्हालाच प्रसाद मिळतो? हा, नाहीतर ते बरं झालं असतं. मग घरातल्या कोणाचं तुम्ही करा दिवसभर, आमचं आम्हाला मिळत राहील असं नाही. ते ज्याचं त्याचं आहे, स्वतंत्र खाता आहे. बाबा सांगायचे परमार्थ हा कुणी कुणाला केल्याने प्राप्त होणार नाही. तर ज्याचं त्याचं खाता आहे. जो तो स्वतंत्र मुक्त होणार आहे. हा मुक्त झाला याच्यामुळे तो झाला असं नाही होणार. त्याची त्याला सोडवून करावी लागेल स्वतंत्रपणे. चर्चा जरी सार्वजनिक असली, आपण विषय जरी समजून घेत असलो सार्वजनिकरित्या, पण चिंतन मात्र स्वतंत्र आहे. लक्षात ठेवा. स्वतंत्र आहे परमार्थ खातं. असा विषय. हे 4 मुद्दे लक्षातच ठेवा. आपल्याला श्री गुरूंचं लक्षण लक्षात घ्यायचंय, त्याच्याबरोबर शिष्याचं लक्षण लक्षात घ्यायचंय, त्याच्याच बरोबर स्वरूप लक्षात घ्यायचंय, त्याच्याच बरोबर सामर्थ्य लक्षात घ्यायचंय आणि त्याच्याच बरोबर कार्य लक्षात घ्यायचंय. सामर्थ्य का बरं लक्षात घ्यायचंय? अहो सामर्थ्यच कळालं नाही तर तुमच्यातलं ते निघेल कसं काय? डॉक्टरची पदवी बघून आपण जातो का असंच जातो? सामर्थ्य त्याचं काहीतरी तपासतो ना. समजा तुम्हाला शिंदे महाराज गुडघ्याची वाटी काढायची आहे, कुठल्या डॉक्टरकडे जायला लागेल? हा फेमस पाहिजे. पण पुण्याचा प्रसिद्ध डॉक्टर कोण आहे? नाव सांगा ना. सुश्रुत बडवे. बघा त्यांना माहिती करून झाले. हा त्यांचं करून झालंय म्हणून मला माहिती पडलं म्हणून विचारलं. अनुभव. आता सर्जन आहेत. सामर्थ्य त्यांना माहिती आहे त्यांचं सामर्थ्य काय आहे ते. त्यांनी अनुभव घेतला कारण तिथे पाठी लिहिलेले आहे. ते सर्जन आहेत, ऑर्थोपेडिक सर्जन आहेत आणि निष्णात आहेत त्याच्यामध्ये. सामर्थ्य माहित नाही आणि नुसतं डॉक्टर आहे म्हणून जावं का तिथे? काहीतरी करून ठेवेल ना उलट सुलट. सामर्थ्याची कल्पना असायला पाहिजे. आणि मग आपलं ते काय किडाळ घुसलंय ना आतमध्ये आपल्या, मी देह माझा आणि देह संबंधी पसारा बी माझा, एवढंच काढायचं आहे आपल्याला. आणि तेवढं काढणारा समर्थ सद्गुरू पाहिजे. सद्गुरू देहाचा नाही, काल विषय झाला. सद्गुरू समजून घ्यायचा आहे. देहाच्या पलीकडे असणार तिथे फलद्रूप झालेलं सामर्थ्य, त्यांच्याकडून हो जे कार्य होणार आहे त्या कार्याला समर्पित व्हायचं आहे. म्हणजे आपलं ते निघून जाईल बरोबर. त्यांचं स्वरूप लक्षात आलं पाहिजे, तरच तिथे आपला विनियोग घडेल. बाहेरच्या अंगाला जर भुलला ना, काय भुलला असी हा वरच्या अंगाचा नसतो श्री गुरु, आतल्या अंगाचा श्री गुरु असतो. आतला अंग कळालं पाहिजे. हे विषय आपण समजून घेतोय आणि समजून घेऊन आपलं काम झालं की सगळंच बाद करायचं आहे, काहीच ठेवायचं नाही शिल्लक. याच्यासाठी या 4 भूमिका आपल्याला माहीत असायला पाहिजेत. आणि या 4ही भूमिका सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबांनी त्यांच्या भाषेमध्ये आपल्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. त्यांची 7 महावाक्य आपण निश्चित केलेली आहेत. कोणती? स्वरूपाचा विचार करता मी कोणाचा गुरु नाही आणि माझा कोणी शिष्य नाही. दोघांचंही स्वरूप सांगितलं. मला विसरा पण नामाला विसरू नका. उपाधीतनं बाहेर काढलंय. लक्ष द्या बरोबर. मी दिसतो तसा नाही
आणि आहे तसा तुम्ही पाहत नाही. दृष्टी सृष्टीमध्ये घेऊन गेले. वाद आहेत, परिणामवाद, आरंभवाद, सृष्टी दृष्टीवाद आणि दृष्टी सृष्टीवाद आणि शेवटचा आझादवाद. कुठे नेले त्यांनी? कुठे कुठे घेऊन गेलेत आम्हाला? आमची दृष्टी बदलून दिलेली आहे त्यांनी. सृष्टी नाही बदलली. सृष्टी बदलायचं कारण नाही. कुणीच बदलायची नाही सृष्टी. ती आपल्या मनानेच बदलते, वेगवान बदलते. तुम्ही बदलायची काही गरज नाही. ती बदलणारीच आहे आणि बदलणारी आहे म्हणूनच तिला सृष्टी आहे. सृष्टीमध्ये दृष्टी तयार झाली पाहिजे. बस, सृष्टी जिथल्या तिथंच पडू दे. काय त्याची काळजी करायचं कारण नाही. आम्ही सृष्टी बदलायला चाललोय, दृष्टी नाही बदलत आहे. किती जरी सृष्टी बदलली तर दृष्टी येईल का आपल्याला? आणि दृष्टी आली की सृष्टी राहील का शिल्लक? मी दिसतो तसा नाही आणि मी आहे तसा तुम्ही पाहत नाही. पाहणं शिकायचं आहे आपल्याला. पाहणं शिकून घ्यायचं आहे आपल्याला. पाहता पाहणे दुरी सारोनिया, तो हरे श्रीहरी पाहिला डोळे भरे. शिकून घ्यायची आहे ती रीत, ती पद्धत शिकायची आहे आपल्याला. अभ्यास करायचा आहे, चिंतन करायचं आहे, उघडे डोळे ठेवून चिंतन करायचं आहे. आता आमचे डोळे झाकलेत का उघडलेत? डोळे असून दिसत नाही. आता उघडे आहेत का झाकलेत? कोण झाकले म्हणते, कोण उघडले म्हणते. आता उघडे आहेत का झाकलेत? हे म्हणते झाकलेलेच आहेत, तुम्ही म्हणताय उघडलेले आहेत. बरं, झाकलेले कसे ओळखायचे आणि उघडलेले कसे ओळखायचे? खानाखून पाहिजेत ना आपल्याला. झाकलेले कसं ओळखायचं? माझे डोळे आता झाकलेले आहेत आणि माझे डोळे आता उघडलेले आहेत. हा, ते बरोबर आहे, पण त्याचे काहीतरी खून सांगा ना आम्हाला. बरोबर आहे तुम्ही म्हणताय ज्ञान अमृत, ज्ञान झाल्याचं काय लक्षण आहे? बरोबर आहे तुमचंच मुद्दे. बुद्धीने त्याला जाणायचं. हा बरोबर आहे, पण काय जाणल्याचं लक्षण काय? आता तुमचा डोळे झाकलेत का उघडलेत? आणि झाकले असतील तर कसे झाकलेत आणि उघडले असतील तर काय उघडले? ज्याला जगच दिसतं त्याचे डोळे बंद आहे आणि ज्याला ब्रह्म दिसतं त्याचे डोळे उघडलेले. दिसत नाही म्हणून आम्ही झोपलेलो आहे, झाकलेले आमचे डोळे. आता जर तुमच्या बुद्धीमध्ये मी आणि माझा असेल, दिसलेलं जग जर सत्य वाटत असेल, तर डोळे कसे आहेत? झाकलेले. मग आता झाकलेत का उघडलेत? झाकलेत. एक मतानच निर्णय झाला. चला उघडू आपण. झाकलेत एवढं जरी कळालं हे काय कमी आहे? डोळे झाकलेत हे कळालं हे काय कमी आहे? उघडायला काय वेळ लागतोय तेव्हा आपल्याला? आणि डोळे उघडलेत त्याचं काय लक्षण आहे? डोळे झाकल्याचं सांगितलं आता. जग ब्रह्म रूप जाण हेची साधूचे लक्षण. दिसायला जग असायला ब्रह्म. आमचा प्रकृती पलीकडील भाव. प्रकृतीच्या पलीकडे असणारा, पलीकडे म्हणजे मागच्या बाजूला नाही, पलीकडे म्हणजे आधारभूत असलेला, प्रकृती ज्याच्यावर चालते, प्रकृतीचा आधार जो आहे, प्रकृतीचा जो जी सत्ता आहे तो भाव आमचा. प्रकृतीला बाजूला करून उरलेला जो आहे तो भाव आमचा. आणि त्या भावापर्यंत जर दृष्टी गेली असेल तर डोळे उघडलेले आहे. हे डोळे झाकलेले असू नाही तर बंद असू, ह्याचा काय द्यावा? ह्याचा काय? हे उघडले की हे दिसतंय, उघडले की दृश्य दिसतंय आणि झाकलं की काय दिसतंय? अनुभव सांगा. हे डोळे उघडले की हे दिसतंय, बरोबर की नाही? आणि झाकले की काय दिसतंय? अहो हेच दिसतंय. आता काय सांगू? खरं सांगा. आता मी सांगितलं बरोबर आहे की नाही? झाकल्यानंतर बी हाच गोंधळ आहे आणि उघडल्यानंतर बी हाच गोंधळ आहे. मी आणि माझं. झाकले की येतंय सगळं समोर. अरे पट पट पट. उलट उघडताना कमी, उघडे असताना कमी येतोय, मग झाकल्यानंतर हे गल्लोळ नुसता. हा, बाहेरच्यानं वाटतंय काय महाराज ध्यानाला बसलाय. अरे कशाला ध्यानाला बसला? आज सगळे गबाळच घेऊन बसलाय, सगळं नुसतं खेळच मांडलाय त्यांनी आतमध्ये. याच झाकणाने उघडणं काय नाही. उघडलं तरी गबाळच, झाकलं तरी गबाळच आहे. हो, आपला जो विषय चालला होता की डोळे याचा डोळा म्हणजे श्री सद्गुरुनाथाने जे सांगितलंय, काय सांगितलंय? मी दिसतो तसा नाही आणि दिसतो तसा तुम्ही पाहत नाही. का बरं? डोळा उघडला नाही अजून. डोळे उघड, फक्त सद्गुरूकडेच पाहायचंय का? अख्खी संपूर्ण सृष्टीकडे दृष्टी आपली बदलायची आहे. सगळीकडे जे 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 दृष्टी दिसे. काल आपलं चिंतन झालं. काही दिसू देत, काही दिसू देत, चिंता करायचं काय कारण नाही.
असा भाव उघडे डोळे ठेवून चिंतन करायचं आहे आपल्याला. किती वेळ डोळे झाकणार आणि हे उघडे तरी किती वेळ ठेवणार. पण बुद्धीचा डोळा एकदा उघडला ना काही चिंताच करायची गरज नाही. झोपा उठा स्वप्नात जा जागृतीत या कुठेही जा तुम्ही जसे आहात तसेच आहात असं स्वरूपाचं चिंतन आहे. सामर्थ्य चांगला विचार केला तर काय चांगला विचार करायचा. दिसतं ते सत्य का असतं ते सत्य, असतं ते दिसतं का दिसतं ते असतं. जास्त होतंय का बोलणं कमी करू का? काय विचारलं मी. चांगला विचार काय करायचा. दिसतं ते असतं, असतं ते दिसतं का दिसलेलं असतं. मी तुमचीच भाषा बोलतोय, मराठीच भाषा आहे, साधी भाषा आहे, सोपी भाषा आहे. यात एकही शास्त्राचा शब्द नाही वापरला. प्रक्रिया शास्त्रीयच आहे पण शब्द साधे आहेत, बोली भाषेतले शब्द आहे. असतं ते असं पण बोलला तर हरकत नाही ना, कळेल ना आपल्याला काय असतं ते दिसतं असं म्हटले महाराज. असलेलं कधीच दिसत नाही. दिसतं ते दिसतं कधीच ते असत नाही. कधीच दिसतं ते. असत बघा ह्यात तर आपलं उलटच चाललंय हा, सगळं. कधीच असत. हे मृत्यू लोकीचे उपराठे उलटच चाललंय. सरळ करायचं जे आपल्याला. दिसतंय ते असतच नाही. हा असतं ते दिसत नाही आणि दिसतं ते हसत नाही. हा आता काय आणि अगोदरच आपलं कसं होतं. असतं ते दिसतं आणि दिसतं ते असतं आणि म्हणून जग कशाला मी फसतो पण म्हणजे मेळ बसेल आपला. आणि सिद्धांत काय सांगतोय, शास्त्र काय सांगतंय, श्रीगुरु काय सांगतायत. जे असलेली वस्तू दिसत नाही आणि दिसलेली वस्तू हसत नाही आणि जे जे दिसलेलं आहे ते नसलेलं आहे आणि असलेली वस्तू दिसण्यात येत नाही. ती ओळखायची आहे. दिसलेल्याचा तर निकाल लावायचा आहे. सगळ्या दिसलेल्याचा इथून तिथून एवढ्याच नाही इथल्याच नाही मुंगीपासून त्याच्या वर एक आहे ब्रह्मदेवाच्या वर एक आहे अजून ईश्वरापर्यंत. तिथपर्यंत निकाल लावायचा आहे. दिसलेले सगळे मायेची लेकरं आणि माया नसलेली. सगळं दिसलेलं मायेच, असलेलं आमचं, असलेला मी आणि नसलेली माया. असलेला मी नसलेला देह, असलेला मी नसलेला प्रपंच, असलेला मी नसलेलं हे सगळं गुणगुण असा निकाल लावत जायचा. हा पुरुषार्थ करायचा आहे आपल्याला. चिंतन करायचंय उघड्या डोळ्यांनी. मेळ बसवत जायचंय सगळा. आणि का नाही मेळ बसणार आमचा. अवघड काम पूर्ण केलं आम्ही. कोणतं अवघड संसार का अवघड परमार्थ. काय अवघड आहे संसार. वा वा तरी बरं सांगितलं तुम्ही. अवघड संसार परिपूर्ण केला की नाही. घरात काय नसताना सगळं भरून टाकलं की नाही. हा आमचे जरा जरा उतरली लागली माणसं म्हणतात बरं का गुरुजी काही नव्हतं आमच्याकडे आता बघा सगळं घर भरून टाकला. किती आणि इथे काय करायचंय भरलेलं काढायचंय. नसलेलं भरायचं अवघड का भरलेलं काढायचं अवघड. नसलेलं भरायचं अवघड आहे ते केलं आम्ही. आणि आता काय करायचं भरलेलं फेकून नाही द्यायचं घरातलं. बाद ठरवायचंय. नाहीतर आपल्याला प्रश्न असे उलटे सुलटे मग काय पैसे फेकून द्यावेत का बँकेतले काय घरदार काय लुटून द्यावेत का आम्ही. नाही नाही काय करायची गरज नाही. नाशिवंत आहे मिथ्य आहे ते माझं नाही मायेचं आहे असं लक्षात घ्यायचं. आणि माझी सत्ता आहे. हा बोला. आसक्ती जरी तुम्ही ठेवली तरी ते तुमचं कधीच नव्हतं. जरी तुम्ही त्याला माझं म्हटलं तरी तुमचं नाहीये. तुम्ही ह्याला माझं म्हटलं हे होईल का कधीतरी तुमचं. ते कुठं म्हणतंय आपल्याला. हे कुठे तुमचं तुम्हाला म्हणते. घर कधी म्हटलं का तू माझा आहे. जमीन कधी म्हटले का तू माझा आहे. तिनं नोटच करून ठेवले ज्या अर्थी तू माझ्या नावावर आलास त्या अर्थी तुला माझ्यात गडप गेल्याशिवाय मी सोडणार नाही. आहे की नाही. जमीन बरोबर निकाल लावते. ती कधीच कोणाला माझं म्हणत नाही. जमिनीची गुंटेवारी आम्ही केली का जमिनीने केली. जमिनीला माहित आहे का माझा गुंटा आहे ती. आणि भांडणं आमची गुंट्यासाठी. कागदावर गुंटा आहे का जमिनीवर गुंटा आहे. कागदावर नाव आहे का जमिनीवर नाव आहे तुमचं. काय आता मिळत बसे ना आमचा.
कागद बघितलं की हरकून जातोय, हाय 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 माझं हाय. हाय कुठे तुझं, काही नाही तुझं. याला किती लोकांनी माझं म्हटलंय राम जाणे, आणि ज्यांनी ज्यांनी माझं म्हटलं त्याचा त्याचा निकाल. आणि तुम्ही माझं म्हटलंय तुमचा बी निकाल लागलेला आहे, फक्त अजून रिझल्ट बाकी आहे. चांगला विचार केला तर चांगला विचार करायचा. आपल्याला काय महात्म्याने आम्हाला शिक्षण दिलेलं आहे. तुमच्या नाकातील आकाश व प्रकाश जगभर की तुमच्या पुरतं चिंतन घेऊ आपण. मुद्दे येणार आहेत पुढे सामर्थ्याची. तुम्ही सोन्याहून पिवळ्या, हेही चिंतन येणार आहे. मुद्दे फक्त 7 सांगतोय, 7 दिवसाचं चिंतन. हो, तुम्ही नोटिंग करून घेता की नाही हे? बरोबर. मग सांगत चला की मला तुम्ही. तुमचं पेन शाई आहे का काय? हे चिंतन आहे ना, लक्षात ठेवा. इतर चिंतन कथेसारखं नाही, रामाच्या कथेसारखं नाही, कृष्णाच्या कथेसारखं नाही. कथा लक्षात राहते. कथेत बी अध्यात्मच आहे, त्याच्याबद्दल दुमत नाही, निषेध नाही कुठला. पण तुम्ही जे आता श्रवण करताय ना, ते नुसतं ऐकून नाही लक्षात राहणार. त्याला काहीतरी नोटिंग लागेल, त्याला लिंक आहे. कालचं आज लक्षात राहत नाही तर त्याला एक लिंक लावावी लागते. काय चिंतन चालू, म्हणून मी तुम्हाला जे ठळक ठळक मुद्दे सांगतो की आपलं चिंतन लक्षण चालू आहे, स्वरूप चालू आहे, सामर्थ्य चालू आहे, कार्य चालू आहे. फिट झाले. त्याचे 7 मुद्दे पुन्हा सुरू आहेत. स्वरूपाच्या अंतर्गत आहेत, कार्याच्या अंतर्गत आहेत, सामर्थ्याच्या अंतर्गत आहेत, लक्षणाच्या अंतर्गत आहेत. हे सगळं होईल असं मला वाटत नाही, पण ठीक आहे, मुद्दे तर मांडून ठेवू. आता नाही तर परत बसू. आपल्याला काय द्यावं, दुसरं काय काम आहे? हेच आम्हा करणे काम, एवढंच उद्योग आहे. इथं नाही तर आम्ही पुढे घेणार ते मुद्दे. कुठे नाही कुठे आमचं चालूच असतं, त्याला काही थांबत नाही ते. श्रीचा 4था मुद्दा आहे श्री गुरूंचं कार्य. त्याच्या अंतर्गत श्री गुरुने आम्हाला सांगितलं, कार्य करताना विषय आणि प्रयोजन समजून घे. तू कशासाठी आलायस इथे, विषय काय आहे तुझा, येण्याचं प्रयोजन काय, काय प्राप्त करायचं आहे तुला, हे आम्हाला फार गोड भाषेत समजून सांगितलं. अजून काय सांगितलं आम्हाला, अजून काय करून दिलं आम्हाला कार्य. देव नाम ज्ञान आणि तुम्ही एक आहात याचा मेळ बसवून दिलेला आहे. चिंतन करू आपण. आणि 7वा मुद्दा जो आहे, तू तेरा देख, तू कोण आहेस का कुणीतरी आहे. अशा 7 मुद्द्याच्या अंतर्गत हे 7च महावाक्य काढले. तशी 20-25 महावाक्य आहेत बाबांची. बाबांचे अनमोल बोल असं एक आम्ही चिंतन पुढे आणतोय आणि त्याला अमृत अनुभवाची जोड देतोय. कोण ऑब्जेक्शन घेत असेल, बाबांनी अमृतानुभव सांगितला का, तर बाबांनी सगळे ग्रंथ सांगितले. ज्ञानेश्वरी सांगितली, हरिपाठ सांगितला, चांगदेव 65 सांगितली आणि अमृतानुभव सुद्धा सांगितला. ज्ञान सुद्धा काढून दिले. कालच विषय झाला, जास्त ज्ञान झालं असेल तर घडी घाला आणि खिशात ठेव. जास्त झाला असेल तर जगाला दाखवू नको, मिरवायचं काय कारण नाही तुझं. अशा पद्धतीने आपलं चिंतन काय चाललंय, आपण कशावर चिंतन करतोय, मुद्द्यापासून ढळायचं नाही. हे सगळे उपमुद्दे येत आहेत. एक एक मुद्दा क्लिअर करण्यासाठी बाकीचं त्याला आपण मटेरियल जोडत चाललोय. मुद्द्यापासून हटायचं नाही आपलं. आता मुद्दा कोणता चालू आहे, गेली 3 दिवस 4 मुद्द्यापैकी पहिला मुद्दा श्री गुरूंचं लक्षण. लक्षण पूर्ण झालं का? ब्रह्मनिष्ठ, श्रोत्रिय, कृपाळू पूर्ण झालं. आता कोणतं चालू आहे? कर्तव्याचा विषय चालू आहे. आणि श्री गुरूंच्या कर्तव्याच्या अंतर्गत काल आपला एक विषय आला होता. कुठे थांबलो होते आपली काल चर्चा? कानी जे पेरिले डोळा ते उगवले. किंवा श्री गुरुनी जो आम्हाला उपदेश केलाय तो अजून फलद्रूप झालाय की नाही आमच्या अंतःकरणामध्ये. काय उपदेश केलाय श्री गुरुनी? हा, श्रवणाची भूमिका आहे बरं का. श्री गुरुनी काय केलं? ते परब्रह्म तू आहेस, ते परब्रह्म तू आहेस. किंवा देव आणि तू एक आहेस. ते तू आहेस, तू ते एक आहे, असा उपदेश केलाय. पण आमच्या डोळ्यात अजून उगवलेलं नाही, म्हणजे ते कुठेतरी अजून अडकून राहिलेलं आहे. मग आमचं अंगी श्रवण झालेलं आहे. श्रवणाचे प्रकार किती, लक्ष द्या. आता कधी कधी शास्त्राचे शब्द येतात, यायलाच पाहिजेत का नाही यावेत आपल्याकडे. 3 प्रकारचं मुख्यतः श्रवण आहे. आपतता श्रवण, अंगी श्रवण आणि अंग श्रवण. उद्या विचारलं तर लक्षात नाही राहणार, म्हणून असं पेन चालला पाहिजे.
ज्यांना शक्य आहे त्यांनी लिहित. मी पहिल्याच दिवशी सूचना दिल्या होत्या. गोष्टीसारखं ऐकलं तर ते निघून जाईल, लक्षात राहणार नाही. हा, किती श्रवण सांगितले मी? 3. हा सांगा. आपततः. आपततः. हा, एक. दुसरं अंगी. तिसरं अंग श्रवण. हा, मग आपतता श्रवण म्हणजे काय आणि आपतता श्रवणाचा परिणाम काय होतो? तर आपतता श्रवण म्हणजे देव कसा आहे, देवाचं स्वरूप कसं आहे याचं जे श्रवण करणं आहे त्याला आपततः श्रवण म्हणतात. आणि त्या श्रवणाने परोक्ष ज्ञान होतं देवाचं. आणि परोक्ष ज्ञान झाल्यानंतर असत्वापादक आवरण दूर होतं. आज थोडं थोडं शास्त्रीय शब्द येतील बरं का, लक्ष ठेवा बरोबर. कोणतं आवरण आहे आपल्यावर? पहिलं असत्वापादक आवरण म्हणजे देव आहे की नाही याच्याविषयी शंका आहे. देव नाहीच म्हणतो. आणि असं जेव्हा श्रवण घडतं महात्म्यांच्या मुखातून तेव्हा लक्षात येतं देव आहे आणि देवाचं स्वरूप असं आहे. आणि या श्रवणाने काय होतं, जे असत्वापादक जे आवरण होतं आमच्यावरती ते दूर होतं, देव आहे. आणि दुसरं जे श्रवण आहे अंगी श्रवण. अंगी श्रवण म्हणजे काय? कानावचनाची भेटी सरिसाची पै किरीटी ते वस्तू होऊन उटी कवन ऐकू. काय आम्हाला उपदेश केला श्री गुरुनी? ते परब्रह्म तू आहेस, ते आणि तू एक आहेस. हो, त्याचं स्वरूप आणि तुझं स्वरूप एक आहे असा आम्हाला जो उपदेश केला. आणि ते जे आम्ही श्रवण केलं कानामध्ये, कानातच सांगितलं की नाही तुम्हाला प्रबोधानी अनुग्रह? कानात सांगितला की नाही? जवळ घेऊन जवळ बसवून सांगितला, कानामध्ये सांगितलं. त्यांच्या वचनाची आणि आमच्या कानाची, त्यांच्या मुखाची आणि आमच्या कानाची भेट झाली. कानामुखाची भेट कशासाठी झाली? कारण त्यांच्या मुखामध्ये ते आहे, त्यांच्या हृदयामध्ये ते आहे. हे हृदयीचे ते हृदयी घातले. सामुग्रीचा विनियोग करा ना, तर कसं द्यायचं ते देता येईल का? हृदयात आहे, हृदयातलं काढून त्या हृदयात असं द्यायचं हाताने? आणि ते हाताला येणारी वस्तू आहे का? मग त्याला काय केलं? शब्दात आणलं, शब्दात बांधलं, शब्दात बसवता येतं. शब्द हे अर्थ ज्ञान वाहण्याचं साधन आहे. सगळं ज्ञान झालं ते शब्दानेच झालं की नाही आतापर्यंत गुरुजी? सगळं आम्हाला जे ज्ञान झालं, सगळ्या जगाला जे ज्ञान होतं कशाच्या माध्यमातून? शब्दाच्या. पण शब्द म्हणजे ज्ञान नाही. सगळी ज्ञान शब्दानेच होतात पण शब्द म्हणजे ज्ञान नाही. ज्ञान झालं की शब्द निघाला, संपलं काम. लक्षात घ्यायचं बरोबर. मग ते शब्दात बांधलं जे हृदयात होतं, त्यांच्या परंपरेनं आलेलं तत्वज्ञान जे हृदयात फलद्रूप झालं होतं, विशेषत्वाने प्रगट झालं होतं श्री गुरूंच्या हृदयात, ते शब्दामध्ये आणलं. संत एकांती बैसले, सर्व सिद्धांत शोधिले, निवडून ज्ञानदृष्टी अवलोकिले, निवडून काढिले ते हे श्रीहरीचे. निवडून काढिले, निवडून काढिले सार ते एक श्रीहरीचे नाम. हे द्रौपद शेवटी आलं. बरं ठीक आहे, हरकत नाही. ते द्रौपद आहे, ते एक श्रीहरीचे. हा, ते हे श्रीहरीचे नाम. एकांतात बसले, सिद्धांत शोधले, सर्व शास्त्र धुंडाळली आणि त्याच्यातून ते ज्ञान, त्याच्यासाठी एक शब्द तयार केला, त्याच्यासाठी काही ठिकाणी एक महावाक्य तयार केला असं आपण म्हणू. त्याच्यामध्ये हे बांधलं, हो, त्याच्यामध्ये व्यवस्था केली त्याची. आणि ते सहज तुम्ही कसं घेऊ शकाल ही रीत तयार केली. आणि ती तुमच्या कानाद्वारे शब्दामध्ये बांधून आतमध्ये सोडली. ज्ञानदृष्टी अवलोकिले आणि पुढे आहे सार ते काढिले निवडून ते एक श्रीहरीचे नाम. ते काढले निवडून असं. चला ठीक आहे, हरकत नाही. मुद्दा लक्षात आला. बरं झालं बाबा सांगितलं. मग ते जे आता शब्द आत दिलाय, शब्द आत गेलाय आमच्या, बरोबर आहे. लक्ष द्या बरं का आता, बरोबर. खऱ्या अर्थाने आता प्रवेश सुरू झाला. शब्द आत गेलाय. मग आता शब्द आत गेलेला तसाच ठेवायचा का शब्द फुटला पाहिजे आतमध्ये? शब्दाची गाठ सुटली पाहिजे, तरच त्याचा मेळ बसेल. तरच त्याचा मेळ बसेल. शब्द फुटल्याशिवाय अर्थ नाही, अर्थ सुटल्याशिवाय ज्ञान नाही, आणि ज्ञान बी सुटल्याशिवाय स्वरूपता नाही. फोडत जायचं, एक 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 सोडत जायचं, एक एक सुट्टी झाली पाहिजे. पाहू आपण तो शब्द कसा फोडायचा, तो प्रबोधायचा. घेऊच आपण त्याचं चिंतन.
अंगी श्रवणाचा मुद्दा पुढे घेऊन जाऊ एवढा, आणि मला आठवण करून द्या की तो शब्द कशा पद्धतीने त्याचा लक्षार्थ करायचा, हो त्याचा अर्थ काय, त्याचं ज्ञान काय आणि त्याचं स्वरूप काय आहे, ही तिन्ही चारही चिंतन आपण व्यवस्थित घेऊ, म्हणजे आपल्या चिंतनाला सोयीस्कर आणि सोपं होऊन जाईल. बरोबर, प्रबोध असा मोकळा झाला पाहिजे. शब्द नाही बरं का, पण त्या शब्दाशिवाय ज्ञान नाही होणार. ज्ञान म्हणजे ते नाही बरं का, पण त्या ज्ञानाशिवाय स्वरूप नाही. असं चिंतन पुढे पुढेच गेलं पाहिजे, तरच त्याचा मेळ बसतो, नाही तर मेळ बसणार नाही. काही जण शब्दालाच ते म्हणून बसलेत, मिळालं मिळालं. हो मिळालं, पण काय मिळालंय तुला, बांधलेलं मिळालंय, सोडलं का ते आतमध्ये, तू अर्थापर्यंत पोहोचला का, तू ज्ञानापर्यंत गेला का, आणि ते ज्ञानही स्वरूप त्याला तुझं प्राप्त झालं का. इतिवृत्ती आहे, मुक्कामापर्यंत पोहोचलं पाहिजे. मोक्षाची भूमिका आहे ती. काहीच नाही आता माझ्याकडे, ज्ञान बी नाही, ज्ञानाचा बी लवलेश नाही, अर्थाचा बी भूमिका नाही, शब्द तर केव्हाच गेलाय माझ्यापासून दूर, काय त्याचं देणं घेणं नाही शब्दाशी. हे अंगी श्रवण आहे. मग अंगी श्रवण आपण सर्वांनी केलंय की नाही, सांगा, सर्वांनी केलंय की नाही श्री गुरूंच्या मुखातून. मग आता हे अंगी श्रवण केल्यानंतर आता ज्ञानोत्तर ज्या भूमिका आहेत, ज्ञानोत्तर जी साधना आहेत नाही का, एकूण 11 साधना आहेत, लक्षात आणून देतो. मागे सांगितलं होतं, लक्षात आहे का कोणाच्या, विवेक नाही कोण, हा फक्त आमचं बरोबर आहे का तेवढं तुम्ही तपासा. लक्षात आहे का, चांगदेव पासोजीच्या वेळेस मी सांगितलं असेल असं मला वाटतंय. हा बरोबर आहे, महाराज बरोबर आहे. ज्ञानपूर्व काही साधना आहेत आणि ज्ञानोत्तर काही साधना आहेत, लक्षात ठेवायचं. मग ज्ञानोत्तर साधना कशासाठी असा प्रश्न निर्माण होतो आपल्याला, पडायलाच पाहिजे प्रश्न. एकदा तुम्ही ज्ञानाचं साधन दिलं ना, आता सांगता की ज्ञानोत्तर साधना करा, कमाल आहे, प्रश्न पडला पाहिजे ना आपल्याला. मग ज्ञानपूर्व साधना कोणती आहेत, तर निष्काम कर्म, निष्काम उपासना, किती झाली, 2. याला बहिरंग, अत्यंत बहिरंग साधना म्हणतात. त्याच्यानंतर विवेक, वैराग्य, समाधी, षटक आणि मुमुक्षत्व, ही 4 साधनं किती झाली, 4 आणि 2 6. ही ज्ञानपूर्व साधना आहे. ज्ञान व्हायच्या अगोदर, श्री गुरु भेटायच्या अगोदरची ही साधनं पूर्ण व्हायला लागतात स्वसामर्थ्याने. आणि समजा झालेली नसतील आणि श्री गुरु भेटला तरी सुद्धा ही पुन्हा ही साधनं पूर्ण करावी लागतात. तुम्ही सांगाल आता काय, नाही नाही ते तुमचं पूर्ण झालं नाही, मागचा अभ्यास एटीकेटीनं पुढच्या वर्गात बसवला, मागचा विषय सोडवायचा की नाही अविनाश महाराज, त्याशिवाय जाणारच नाही तो पुढे, फायनल सर्टिफिकेट हातात मिळणारच नाही तुमच्या. ही 6 साधनं बहिरंग साधनामध्ये मोडतात. आणि ज्ञानोत्तर साधनं जी आहेत ती 4 साधनं आहेत. कोणती, तत्वम पदार्थ शोध, श्रवण, श्रवण मनन, श्रवण मनन, निधिध्यासन, तत्वम पदार्थ शोधन, आणि शेवटचं साक्षात साधन जीव ब्रह्माऐक्य ज्ञान, ते तुम्हाला प्राप्त आहे. मग आम्हाला अंगी श्रवण करून सुद्धा, श्री गुरुनी प्रबोध करून देऊन सुद्धा अजून संशय शिल्लक आहे का गेलाय, मी देव आहे याचा निश्चय झालाय का अजून मी देहच आहे असं वाटतंय, गेला, आता देह वाटत नाही का, मी देह माझा चांगला आहे, तुमच्या चरणी आमचा दंड चांगला आहे, सगळं खरं चांगली गोष्ट आहे की आता मला मी देह आहे असं वाटत नाही, ही जाणीव नाही, मीची जाणीव नाही, माझ्याची जाणीव नाही, आणि माझ्याची पण जाणीव नाही. या भूमिकेवर जर आला असेल तर वा, सुंदर चिंतन आहे. पण वस्तुतः जर आपण सर्वसमावेशक जर घेतलं तर अजून मी बी शिल्लक आहे माझ्यातला, आणि माझा देह हा भाव सुद्धा शिल्लक आहे. म्हणजे अंगी श्रवण करून सुद्धा, प्रबोध होऊन सुद्धा मी देव आहे याचा निश्चय झालेला नाही. आणि म्हणून ज्ञानोत्तर साधनांची गरज आहे. त्यातलं पहिलं साधन आहे श्रवण. श्रवणाने काय होतं, श्रवण करण्याने काय होतं तर आमच्या मनामध्ये जे आलेले संशय आहेत, काय संशय आहे तर जीव ब्रह्माऐक्य ज्ञान याचं प्रतिपादन केलंय का कर्म उपासनेचं प्रतिपादन केलंय. जीव ब्रह्माऐक्य ज्ञान हे खरं का कर्म उपासना हे खरं, हे सत्य आहे का ते सत्य आहे, हे खरं का ते खरं, असे 2 संशय प्रत्येकाच्या मनामध्ये येत राहतात. त्यातला पहिला जो संशय आहे
की कर्म उपासना करावी की ज्ञान साधना करावी, हा पहिला संशय श्रवणाने जातो. कोणतं श्रवण करावं, कोणतं श्रवण करावं लक्षात घ्या. आता तुमच्यासाठी विशेष महत्वाचा मुद्दा आहे. जिथं जीव ब्रह्म ऐक्य ज्ञानाची चिंतन चालू आहे, जो विषय जो वक्ता जीव ब्रह्म ऐक्य ज्ञानाविषयी चिंतन मांडत असेल वेगवेगळ्या ग्रंथाच्या माध्यमातून, तिथे जाऊन श्रवण करावं. आता काही श्रवण करायची गरज तुम्हाला राहिलेली नाही, उलट बुद्धिभेद होईल तुमचा, काहीतरी तुम्ही श्रवण करत राहिलात तर. म्हणून श्रवणाचं सुद्धा आता चोखंदळपणा पाहिजे, ती गोष्ट बाद करण्यासाठी. आणि श्रवणाने जर सुद्धा भेद जात नसेल, हा चला आपला कर्तव्याचा पहिला मुद्दा येतोय. श्रवणाने जर सुद्धा भेद जात नसेल, नुसत्या श्रवणाने भागत नाही, श्रवणाचं मनन करावं लागतं. ऐकलं आणि भागलं असं झालं का नाही, घरी जाऊन पुन्हा त्याचं चिंतन करायचं. इथे काही नोट्स तयार करायच्या, पुन्हा घरी ग्रंथ आहेत ते पाहायचे. आता विज्ञान पुढे आहे, समजा काय कुठे आता महाराज आमचे हे सगळं युट्यूबला वगैरे टाकतात, तर ते काढून पुन्हा ते पाहिलं पाहिजे, पुन्हा ते श्रवण केलं पाहिजे, त्याचं मनन केलं पाहिजे. मग मननामध्ये काय चिंतन आहे, कसं मनन करायचं, तर इथे श्री गुरु आम्हाला शिकवतात. मननामध्ये साधक युक्ती म्हणजे अभेद करण्यासाठी साधक युक्ती आणि भेद बाद करण्यासाठी बाधक युक्ती, दोन युक्ती आहेत. आता लक्ष द्या बरं का, बरोबर आता लक्ष द्या. या महाराज पुढे बसा, या पुढे बसा. साधक युक्ती काय आहे? हो, साधक युक्तीमध्ये काय करायचं आहे तर जीव आणि ईश्वर. मग जीव हा पक्ष आहे, जीव हा आरोपी आहे आणि हेतू आहे सच्चिदानंद आणि साध्य आहे जीव ब्रह्मैक्य ज्ञान. ही साधक युक्ती आहे. मग जीवाला जर जीव म्हणजे आता मी, आपण समजा स्वतः आता जी समजतोय आम्ही, आम्हाला जीव, मग जीव जेव्हा समजतो त्यावेळेस मी जीव आहे, माझा हेतू काय आहे सच्चित आनंद आणि साध्य काय आहे जीव ब्रह्म ऐक्य. मग सच्चिदानंद जर मला व्हायचा असेल किंवा जर हेतू माझा सच्चिदानंद आहे, तर मी सच्चिदानंद कसा असू शकतो, असा प्रश्न आपल्या समोर उपस्थित राहायला पाहिजे. मग तुम्ही सच्चिदानंद आहात का सच्चिदानंद नाही? तुम्ही आता अनुभवाची चिंतन करायचं, तुमच्या अनुभवाचं माझ्या अनुभवाचं शास्त्रात सांगितलंय त्याचं, याचा मेळ बसला पाहिजे. तुम्ही सच्चिदानंद आहात का? आहात का? तसा अनुभव येतोय का तुम्हाला? येतोय का? हा नामानी बरोबर आहे, ते तर थेरी सांगताय ग्रंथ. तुम्हाला अनुभव येतोय का सच्चिदानंदाचा? तुम्ही आयुष्यभर जे जगणं तुमचं चालू आहे त्याचा आणि सच्चिदानंदाचा काही संबंध आहे का? चांगलं थोडं बारीक चिंतन केलं पाहिजे आपण. बाबा सांगायचे ना, थोडं सूक्ष्म विचार करा, बारीक विचार करा. अहो तुम्ही सच्चिदानंदच आहात, जरी संसार करत असला तरी सच्चिदानंदाला धरूनच करताय संसार. सांगतो तुम्हाला म्हणजे कळेल तुम्हाला. पहिला सत पाहू आपण. सत म्हणजे काय? खरं. सत म्हणजे काय? न मरणार. सत म्हणजे काय? शाश्वत. बरोबर की नाही? मग तुम्हाला मरावंसं वाटतं का नाही मरावंसं वाटतं? अनुभव सांगायचा. आता अनुभवाच्या कसोटीवर आला पाहिजे बरं का आपल्याला. याला प्रमाण नाही, याला तुम्हीच प्रमाण आता मला समोर. हा महाराज, मरावंसं वाटतंय का नाही मरा वाटत? नाही का बरं? सत आहे म्हणून. स्वतः स्वतः मी तिकडे मर म्हणलं तरी नाही सहन होत. मर म्हटलं तर शिवाय देतं ते उठून फटाफट. तू मर. मला कशाला मर म्हणतो? मी काय मर काय का तेव्हा? आमची सगळी धडपड कशासाठी आहे? सच्चिदानंद. सतसाठी आहे. सगळं जग मेलं तरी चालेल पण मी नाही म्हणत. कुणाला बी भरीला घालायला तयार आहे आम्ही, पण मी. पैसे सगळे जाऊ दे पण मी. जमीन सगळी जाऊ दे पण मी. बाबा राहिलो पाहिजे. मी राहिलो पाहिजे, मी वाचलो पाहिजे, काय बी करा पण मी वाचलो पाहिजे. देह मेला तरी चालेल पण मी वाचलो पाहिजे. असंच आहे की नाही? खरं तसंच आहे ना. डॉक्टरने सांगितलं दोन्ही पाय काढायला लागतात आणि दोन्ही हात काढायला लागतात, तर तुम्ही काय म्हणता?
काढे बाबा, पण मी वाचलो मी पाहिजे. वाचलो पाहिजे. डोळे बी काढ, पण मी वाचलो पाहिजे. कान बी काढ, मान बी कापून टाक, पण मी वाचलो पाहिजे. पहा तुमचं श्रेष्ठत्व. कसे सट आहात तुम्ही. मी सुटत नाही. हा, मी नाही तो जो आहे ना, तो तुम्ही मरणारे नाहीत म्हणून हा मरावंसं मी वाटत जो नाही चाललाय तुम्हाला. ना तो आत्मस्वरूपाने चाललेला. हा, आता म्हणून हा तुम्ही मी नाही, आत्मा इकडचा आहे. ते हातला नाही. म्हणून तुम्हाला मरावं असं वाटत नाही. मरावंसं वाटत नाही, तरी बी मरतो असं वाटतं. का बरं? कारण देह मी म्हणून बसलो, बरोबर. आणि देह मेल्याशिवाय राहत नाही, आणि तुम्ही काय केल्या मरत नाही. एवढं वर्म लक्षात घ्या. काय तुम्ही न मारणारे आणि देह मारणारा, आणि देह मी आहे म्हणून बसला. आत्मस्वरूपाचं ज्ञान झाले का हा, देहावरची आसक्ती राहत नाही. होय, बरोबर आहे तुमचं. पण तेवढाच तर घोटाळा राहिलाय आपला. तुमचं सांगणं एकदम बरोबर आहे, त्याच्याबद्दल काय दुमत नाही. राहत नाही का तो आपण नाहीच आहे. हा, तुम्हाला मरावं का बरं वाटत नाही, माझा प्रश्न आहे. का बरं मरावंसं वाटत नाही? आम्ही मरक्यातले नाहीच, आम्ही अमर आहोत. हा, तुम्ही न मरणार आहेत म्हणून मरावंसं वाटत नाही. आणि मरतोय असं का बरं वाटतं? लक्षात घ्या, देह मरतोय असं का बरं देह वाटतं? मी समजला म्हणून. हा, देह मी समजला म्हणून मरतोय असं वाटतं. मग आता ह्यातला निवाडा काय? न म्हणा देह माझा ऐसा. न वा, काय प्रमाण. न म्हणा देह माझा ऐसा, आणि मग मग भरवसा कळेल. बरोबर कळेल. या अभंगावर आम्ही 7 दिवस चिंतन केलं बरं का. एकच आहे फक्त, अमरा हा अमरा. हा, गोड मस्त चिंतन. तुकोबरायांचंच अभंग आहे. तेवढ्याच अभंगावर, तेवढा काय एकाच पहिल्या तुकड्यावर पहिल्याच. अमरा हा अमरा हा. मग मरावंसं वाटत नाही ते कशाला धरून? देहाला मरावंसं वाटत नाही आत्म्याला धरून. आत्म्याला धरून. आत्म्याला धरून. हा, हा, लक्ष देऊ. आत्म्याला. असंच होतं इकडे तिकडे, व्हायलाच पाहिजे. अल्टी पलटी होते. आणि मी मरतोय असं जे वाटतं ते कशामुळे? देहामुळे. मग मी मरतोय का देह मरतोय? मग देह तुम्ही आहे का आत्मा तुम्ही आहे? मग का बरं तुम्हाला मरतोय असं वाटतंय? देहबुद्धी झाल्यामुळे देहबुद्धीवर असल्यामुळे बस ना. बरं तुम्ही देह आहे का कधीतरी? मग का बरं त्याला माझं म्हणताय? देह तुमचा आहे का तुमचा नाही? तुमचा आहे का तुमचा नाही? पंचमहाभूताचा आहे. देह कोणाचा आहे? पंचमहाभूत. पंचमहाभूताचा. मग त्यांचा का बरं दुसऱ्याचा माझा म्हणताय? थोडे दिवस कसं घेतलंय? भाड्याने घेतलंय. काय काम आहे म्हणून त्याला. हे साधन आहे आपलं. हा, साधन आहे ते. थोड्या दिवसासाठी दिले आजी तुम्हाला. काम संपलं की ते न्यायचंय, आणि त्याला तुमच्याला नाही, तुम्हाला झेपत नसेल तर माझ्याला लावा. काय कोणा म्हणजे माझा कसा पेटवायचा? मग माझा पेटवा. म्हणजे काम तुमचं कळणं महत्वाचं आहे. तुमचा पेटवायचा का माझा पेटवायचा नाही, दोघांचा मिळून झालं तरी काम होते. हे सगळं चुलीच. माझा नाहीच म्हणलं पण आता म्हणायला लागतंय ना व्यवहारामध्ये माझा आणि तुमचा. मग ज्या क्षणी आमचा निर्णय होईल देह माझा नाही, त्या दिवशी मी मरतोय असं वाटेल का देह मरतोय असं वाटेल? देह मरतोय असं वाटेल की बस एवढाच निश्चय करायचा आहे ना. आणि तुम्ही न मरणार आहे, मी तर न मरणार आहे. मी मरणाला बी मारून राहणारा, मी मरणाला बी पाहणारा, आणि मी जन्माला बी पाहणारा. मी स्वयं प्रकाश सचिदानंद साक्षी आहे. केव्हा केव्हा आहे तो? आता आता इथे या क्षणी तुम्ही सत आहात. कारण तुम्हाला मरावंसं वाटत नाही, तुम्ही सत आहात, न मरणारे आहात. आणि मरावंसं वाटतंय, ब्रह्मानी देह माझा म्हटला. नाशिवंत देह जाणारच आहे. तो कोणाचा राहिलाय तेवढं मला सांगा. बाबांनी सांगितलं की नाही, मला विसरा, माझ्या देहाला विसरा, मी तसा नाही. साधू संतांचे देह गेले की नाही? गेले. आणि देवादिकांचे गेले. आणि आपला जाणारच आहे. आणि तो तुम्ही आहात का? नाही. आणि आत्मा. तुम्ही जाणारे बी नाही आणि येणारे बी नाही. तुम्ही मरणारे बी नाही, तुम्ही जन्मणारे बी नाही. लक्षातच घ्या. काय करावं? एवढीच गोष्ट कळवण्यासाठी महात्म्यांनी सांगितलं. चांगला विचार कर जरा, लक्ष दे जरा. बरोबर. बीज बाजूने केली वा, हा हा, बरोबर. ते सूक्ष्म देहाचा विषय. बीज बाजूने केली लाई. बरोबर आहे. पाहुणा शब्द कदाचित बाबाने त्यासाठीच वापरला की आपण या पृथ्वीवर पाहुणे आलो. हा, तुम्ही आला नाही, पृथ्वी तुमच्यात आली. लक्षात घ्या. तुम्ही आला नाही, गेला नाही, तुम्ही येत नाही, जात नाही. हे सगळं तुमच्यात येत जात.
तर मी माझं म्हणून पाहुणे. हा, माझा देह पाहुणा आहे तुमचा. हा, पाहुणा. तुम्ही पाहुणे नाही, तुम्ही मालक आहे इथले. अजून सांगतो पुढे जाऊन तुम्हाला. देह पाहुणा आहे का तुम्ही पाहुणा आहे इथले? देह येणारे जाणारे का तुम्ही येणारे जाणारे? देह येणार. देह तुमचा आहे का? नाहीये. ज्याचा आहे त्याचा जाणार आहे. तुम्ही जसे आहे तसेच. हा, लक्ष द्या बरोबर. सत आहात तुम्ही आणि सतला धरूनच व्यवहार आहे. मारायला तयारच नाही तुम्ही. कारण का? तुम्ही न मरणारे आहात. आणि मरक्याला माझं म्हटल्यामुळं देह मरतोय, देह म्हातारा होतोय, मग वाटतंय आता मी मरणार आहे, आता आमचं काय राहिलं, आता तुम्ही सांभाळा मागे. काय काय तो बरळत राहील त्याचं त्याला माहिती. का? देह मी म्हणून बसला ना. देह मरका आहे, देह जाणार आहे, देह येणार आहे, देह जन्मणार आहे, देह मरणार आहे. आणि तुम्ही या सगळ्यांना पाहणारे साक्षी आत्ता इथे. तुमचं साक्षीत्व लक्षात घ्या, तुमचं सत्स्वरूप लक्षात घ्या, म्हणजे कळेल मी कोण आहे, कसं आहे माझं चिंतन. हा, तिन्ही बी अवस्थाची तुम्ही साक्षीच आहात. आता जागृतीमध्ये जे चाललंय त्याला पाहताय की नाही तुम्ही? जागृतीमध्ये जे चालू आहे त्याला पाहताय की नाही? कधी आहे तुम्ही? स्वप्नामध्ये जे चालतं त्याला बी तुम्ही पाहता की नाही? आणि झोपेला बी तुम्ही पाहता की नाही? तुमच्या झोपेला पाहता की नाही? आणि झोपेला पाहत नसता तर उठून सांगितलं असतं का मी सुखाने झोपलो असतो? उठल्यानंतर पाहत होते, पण अंतःकरण वृत्ती नव्हती, अविद्या वृत्ती होते. आणि अविद्या वृत्तीने साक्षीत्व केलं ते. तिथंच का बरं सांगितलं नाही झोपेत मी सुखाने झोपलोय म्हणून? झोपेतच का सांगितलं नाही मी सुखाने झोपलोय म्हणून? अनुभवाची गोष्ट आहे. बोलायचं अनुभवाचं. आता अनुभवाचं चिंतन सुरू झालं. हा, झोपेत का बरं सांगितलं नाही मी सुखाने झोपलो होतो? उठल्यानंतर का बरं सांगितलं? तिथे ही जागृतीतली इंद्रिय नव्हती. हे गबाळ नव्हतं सांगायचं, कळालं तिथे, पण सांगायला वाणी नव्हती तिथे. वाणी लीन झाली होती. त्या बाईचा दागिना पडला कुठे? विहिरीमध्ये. कीर्तनकारांना सगळे दृष्टांत सांगतात. हा, आणि एक पोहणारा होता, त्याला सांगितलं माझा दागिना पडलाय, दे मला काढून. तो गेला खाली, बुडला, दागिना सापडला आणि सांगावंसं वाटलं त्याला. कुठे? जिथे सापडलं तिथे. त्याला सांगता येईल का पाण्यामध्ये? का बरं? पाण्याचं आणि अग्नीचं वैर आहे. हा, मागणीचा आणि वाणीचा काय संबंध आहे? आहे ना, अग्नी बा देवता आहे. देवता नसेल तर हा, मग त्यांचं वैर आहे. पाण्यात वाणीला बोलू देईल का पाणी? हा, अग्नीला आवाज करू देईल का पाणी? नाही करू देणार. मग त्याला कळालं कुठे? आतमध्ये. आणि सांगितलं कुठे? वर आलं. तुम्हाला सुख कुठे कळालं? झोपेत. आणि सांगितलं कुठे? जागेहून. हा, जागेपणी नाही कळालं, झोपेत कळालं. झोपेत प्रकाशन केलं, झोपेत साक्षीत्व केलं. मग झोपेचे बी साक्षी तुम्ही, स्वप्नाचे बी साक्षी तुम्ही, आणि जागृतीचे बी साक्षी. स्वप्न आल्याचं कोणाला कळालं? स्वप्न गेल्याचं कोणाला कळालं? आम्ही म्हणाय. लक्ष द्या. स्वप्न आल्याचं कोणाला कळालं? स्वप्न गेल्याचं कोणाला कळालं? मला कळालं. हा, जागृती आल्याची कोणाला कळाली? जागृती गेल्याची कोणाला कळाली? मला कळालं. झोप आल्याची कोणाला कळाली? झोप गेल्याची कोणाला कळाली? मला कळालं. अनुभवच बोला फक्त. आता इकडे तिकडे जाऊ नका कुठेच. कोणाला कळाली? तुमची झोप तुम्हाला कळाली का मला कळाली? आले गेल्याचे मी येणारा बी नाही आणि मी जाणारा बी नाही. बालपण आल्याचं कोणाला कळालं? मला कळालं. हा, तुमचं बालपण कोणाला कळालं? हा, आणि मेल्याचं कोणाला कळालं? मेलं की नाही बालपण तुमच्या समोर? तुमचं मेलं. हा, त्याचा 10-13 नसेल घातला, पण मेलं हे खरं आहे ना. कोणाच्या साक्षीनं मेलं? आमच्या. तुमच्या साक्षीनं. तारुण्याने जन्म घेतला कोणाच्या साक्षीनं? आमच्या. आणि मेलं तारुण्य कोणाच्या साक्षीनं? आमच्या. आणि म्हातारपण कोणाच्या साक्षीनं आले? आमच्या. आणि जाईल कोणाच्या साक्षीनं? आमच्या. आणि तिरडीवर चढाल कोणाच्या साक्षीनं? आमच्या. लक्षच द्या बरोबर. मग तिरडीवर चढणारे तुम्ही आहे का? नाही. म्हातारे तुम्ही आहे का? नाही. हा, तरुण तुम्ही होता का? बालपण तुम्ही होता का? कोण आहे मग तुम्ही? या सगळ्यांचा मी साक्षी आहे. न मर, हे सगळे मरणारे आहेत आणि हे सगळे जन्मणारे आहेत, आणि मी न मरणारा. सत आहात. मी सत सांगतोय तुम्हाला. तुम्ही कसे आहात? सत आहात.
रूपाने सातत्य हो सतत आहात तुम्ही. हो सगळे येणारे जाणारे, चंद्र सूर्य बी येणारे आणि जाणारे, क्षेत्र आणि क्षेत्र बी वा. सृष्टी बी येणारी आणि जाणारी, जग बी येणार आणि जाणार. एका तासा माझे कोटी वेळा सृष्टी होती जाती दृष्टी तोची पाहे. तोची हा तोची पाहे, तो पुढचं तोची एक आहे. हा एका जनार्दनी एका जनार्दनी हरिनाम सेविल, एका जनार्दनी ऐशे किती झाले हरिनाम सेविले तोची धन्य. हा, ठीक आहे बरोबर. चला मग या सगळ्यांचे तुम्ही साक्षी आहात का सगळे तुम्ही आहात? साक्षी आहात. आणि हे तुमच्यापासून वेगळे, हे येणारे आणि जाणारे, उत्पत्ती स्थिती लय आहे ह्याला, बरोबर की नाही? तुम्हाला उत्पत्ती बी नाही, स्थिती बी नाही आणि लय बी नाही. केव्हा? आता हे तुमच्या अनुभवाला येतंय का शास्त्रात वाचून कळेल? अनुभवाची गोष्ट आहे, आपण अनुभवावर उतरलो पाहिजे. सगळ्यापासून तो आली. हा तो नाही, तुम्ही. हा तुम्ही. आता मी घ्यायचा, या सर्वांपासून मी कसा आहे? वेगळा आहे. यांच्या सत्तेनं तुम्ही आहात का तुमच्या सत्तेनं हे आहेत? अनुभव सांगायचा. हा यांच्या सत्तेनं, हे सगळं गबाळ आहे ना देहाचं, हा हे बाहेरचं, हे तुमच्या सत्तेने आहे का तुम्ही यांच्या सत्तेनं आहात? हा तुमच्या. आता तुम्ही चालत आला का पाय चालत आले? आता सगळं घ्यायचं तर पुराणातले पुराण बघू आपण नंतर. हा चालत कोण आलं? पाय चालत आले का तुम्ही चालत आले? आमचे पाय चालत आले. मड्याला पाय नसतात का? मड ते चालतं का? चालेल का मड? का आमचे पाय चालत आले. आम्ही चालत आलो. तुम्ही आले का पाय आले? पाय आलेच म्हणतात. चांगलाच विचार करा, निर्णय झाला पाहिजे खटक्यात, है की नाही महाराज? हा हा तुम्ही आले का पाय आले? तुम्ही आले का देह आला? पायानी चालवत देहाला आणलं का तुम्हाला आणलं? पायानी चालले का तुमच्या सत्तेने चालले? पाय सत्ता तुमची आणि चालणं. मग आता सांगा, तुम्ही आले का पाय आले? हा? देव तुम्हीच आहात. देव तुम्हीच आहात. देवाच्या सत्तेने आले बरोबर आहे, पण देव तुम्ही आहात. देव तुमच्यापासून वेगळा नाही, तेवढाच तर घोटाळा आहे. चालेले शरीर कोणत्या सत्ते? हा हा अगदी बरोबर, प्रमाण एकदम बरोबर आहे. मला तेवढंच सांगा, पाय तुम्ही आले का देह आला तुमचा? तुम्ही आला का देह आला? काय देह म्हणतायत काय आम्ही म्हणताय? तुम्ही इथं यायच्या अगोदर तुम्ही इथं होता का नव्हता? आता तुम्ही म्हणजे कोण आणि देह म्हणजे कोण? देह इथं आला त्याचे साक्षीदार आम्ही आहोत. देह यायच्या आधी तुम्ही इथं होता की नाही? इथंच होतो. बरं आता तुम्ही घरी आहात की नाही? आता तुम्ही जगभर आहात की नाही? मग यायच्या आधी जर तुम्ही इथं होता तर तुम्ही इथं आला का देह तुमचा इथं आला? तुम्हाला येता जाता येतं का? तुम्हाला इकडं तिकडं हलता येतं का? माझा प्रश्न समजून घ्या. या पुढे या महाराज या. हा तुम्हाला इकडून तिकडून इकडं जाता येतं का? जागाच नाही. मी आत्म्याचा विषय, सतचा विषय चाललाय. आत्मा इकडून तिकडं घेऊन जाता येतं का? का बरं? व्यापक आहे. अर्जुना मी नसे ऐसा कौन ऐसा कवनु ठावासे, परी परी प्राणियांचे दैव कैसे जे न जे न देखती लिखती माते. मग आता त्याला इकडून तिकडून कसा नेता येईल? बरं आकाशाला इकडं तिकडं नेता येईल का? नाही. इथलं आकाश भरायचं पोत्यामध्ये आणि घरी न्यायचं, घरचं इथं आणायचं, जमेल का? हवा जमेल का? का बरं? व्यापक आहे. सर्वत्र व्यापक आहे. आकाशाला हलवता येत नाही, कारण सगळीकडेच भरलंय ते. मग आकाश जास्त व्यापक आहे का तुम्ही जास्त व्यापक आहे? आम्ही. आता बघा ना आकाशाकडे, बघा बघायचं, खरंच बघा, बघा तुम्ही, बघा तिकडे, बघा वरती, बघा ना. मग त्याला व्यापून तुम्ही शिल्लक राहायला का संपले त्याच्या बरोबर? मग ते व्यापक आहे का तुम्ही व्यापक आहे? मग आकाशाला हलवता येत नाही, तुम्हाला हलवता येतं का? मंदिरात घरी घरी मंदिरात, हा
परिच्छिन्न वस्तू इकडून तिकडे घेऊन जाता येते, छोटी असलेली वस्तू का व्यापक वस्तू हलवता येते. कधीतरी गावाला जाताना आकाश नेलं का भरून, कधीतरी गावाला जाताना पाणी नेलं का भरून, कधीतरी गावाला जाताना प्रकाश नेला का भरून. पाणी नेलं का ते बाटलीत येते. भाकरी कपडे लत्ते ते पिशवीत भरून नेले. ती पृथ्वी आहे, तिला भरता येते पिशवीत. पृथ्वीच्या 10 पटीनं सूक्ष्म पाणी आहे, सूक्ष्मच्या पाण्याच्या 10 पटीनं तेज सूक्ष्म आहे, त्याच्या 10 पटीनं प्रकाश वायू सूक्ष्म आहे, वायूच्या 10 पटीनं आकाश सूक्ष्म आहे, आकाशाच्या कैक पटीनं माया सूक्ष्म आहे आणि मायेच्या अनंत पटीने तुम्ही सूक्ष्म आहात. ब्रह्म म्हणताना दुसरीकडे जाऊच नका. नाम वाढाय आणि नाम आणि तुम्ही एक आहात, नाम आणि तुम्ही एक आहात. नाम गगनामुनी वाढ आणि तुम्ही सत्य जाणती संज्ञान गुरु. वा वा वा. सत्य ज्ञानानंत गगना. मी आता मीचा विषय झाला ना. हा बरं, प्रमाण बरोबर आहे बाबांचं प्रमाण. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण नाही, रूप गुण वर्ण जेथे असे तुम्ही आहात. गगनाला पांघरून घालणारे तुम्ही आहात. आणि समजायला काय लागले, सीताबाई, गोदाबाई, नदीबाई, रामराव, श्यामराव, गोविंदराव. समजण्यात घोटाळा झालाय, समजण्यात घोटाळा झाला. समजूतच बाद करायची, अजून काय करायचंय. देव आणायचाय कुठे, देव न्यायचाय कुठे. देव जिथल्या तिथे आहे, देव इथे नाही तिथे आहे असं काय आहे का. इथेच मंदिरात आहे, घरात आणि आत आणि बाहेर. हरी आत बी आहे आणि हरी बाहेर बी आहे. आणि हरीनं सगळं कोंडलंय आहे की नाही, सगळीकडे तोच आहे. मग सगळीकडे जो आहे त्याला हलवता येत नाही. परिच्छिन्न वस्तू आहे, इकडे तिकडे घेऊन जाता येते. सांगा, तुम्ही आला का देह आला इथे, देह आला का तुम्ही आला. तुमच्या सत्तेनी देह आला. तुमची सत्ता नसेल तर देह येईल का, नाही येणार. तुम्ही येणारे जाणारे आहात का, नाही. देह मात्र येणारा हलवता येतो इकडून तिकडे, इकडून इकडे. या योनीतनं त्या योनीत डुक्कर झाला की कुत्रा, कुत्रा झाला की मांजर, मांजर झाला की म्हैस, म्हैस झाली की कुत्रे. सगळं खेळच चालू आहे. देह बदलतोय का तुम्ही बदलला. देह बदलणार आहे. तुम्ही जसे आहात तसेच आहात. तुम्ही मरत नाही, तुम्ही जन्मत नाही, तुम्ही येत नाही, तुम्ही जात नाही. तुम्ही जसे आहात तसेच आहात, तसेच समजून घ्या. सत आहात. म्हणून कोणी मर म्हटलं तर त्याच्या अंगावर जातो, त्याच्याशी भांडण करतो. मला मर म्हणतो म्हणजे काय, मी कसा आहे, न मरणार आहे. आणि हा मला काय सांगतो, मर म्हणून. नैनन छिद्दंती शस्त्राणी नैनन दहती पावका न चैनन क्लेते अंत्यपो न शोषयती मरतः. अरे मी असा आहे आणि तू कसा मला मर म्हणतो. मर म्हटलं की राग येतो आणि कधी मरेल, कसा मरेल, कुठे मरेल याचं चिंतन करतो. काय महाराज, कधी मरेल, कसा मरेल, कुठे मरेल, केव्हा मरेल, कीर्तनात मरतो का प्रवचनात मरतो. चिंतन कशाचं चालू आहे, कसा मरेल. आणि हाय कोण, न मरणारा. न मरणारा कसा मरेल असं चिंतन करतो. हा जगातला सर्वात मोठा विरोधाभास आहे. सद्गुरूंच्या कृपेने चिंतन करायचंय, मी न मरणार आहे. मरेल तो देह, कसा मरायचा तसा मरेल, जसं प्रारब्ध असेल तसं. बर मरकच मरत असत का जिवंत मरत असत. मरकच मरत असत. मग मेलेलंच आहे अगोदरच का परत मारायचं आहे ते. चांगलं लक्ष द्या बरं का. एक दृष्टांत बाबा महात्म्याच्या मुखात नाही ऐकलेलं सांगतो. असं तर लहान पोरग 10-12 वर्षाचं, ते आपलं शेळ्या मेंढ्या गाय चरायला घेऊन चाललं होतं. ते बाबाला विचारते, बाबा ती आपली बाजूची सुगंधाबाई आहे ना, तिला अशी बसवले भिंतीला आणि सगळे रडतात, असं काय बरं. काल तर चांगली होती ती सुगंध, फिरत होती इकडं तिकडं जात होती ना, आज तिला फक्त बसवले आणि तिच्या बाजूला सगळे रडतायत, असं का बरं. तर त्या वडिलांनी उत्तर दिलं, म्हणे ती मेली म्हणे. काय उत्तर दिलं, मेली म्हणे. पोरांनी काय प्रश्न करावा, मग आपण सगळे मेलेलेच आहोत का. कळाला का प्रश्न, काय प्रश्न केला त्याने.
जर ती मेलेली आहे तर आपण सगळे तिच्यासारखेच दिसतोय, मग आपण बी मेलेलाच आहोत का? मेलेला आहोत का? हे मेलेलं आहे का जिवंत आहे? आणि माझं मनात तुमचं राहू द्या जरा. हा, हे मेलेलं आहे का जिवंत आहे? आणि जिवंत कशामुळे वाटतंय? आणि तुम्ही आत बसलाय, सत्तेने आपल्या तुमच्यामुळे जिवंत वाटतंय का ते जिवंत आहे? हा, सत्तेमुळे जिवंत वाटते. आणि आहे कसं मूळ बरं जिवंत वाटतंय म्हणून जिवंत आहे का? आहे कसं? मग मेलेलं आहे. मग मेलेलं मेल्यानंतर रडावं का निवांत राहावं? मेलेल्यालाच मारायचंय का जिवंताला मारायचंय? मरण मेलेलं आहे का जिवंत आहे? समजून घ्या बरं का, विषय फार हिताचा आहे. हा, मरण मेलेलं आहे, मरण मरक्याला आहे का मरण चैतन्याला आहे? मरक्याला आहे. आणि मरका आधीच मेलेला आहे. असं कळाल्यानंतर किती रुबाबात जीवन जगेल. अरे थोडस राहिलंय पण मस्त हार पण मला, मी तर मरणारा नाही, मरेल ते मरू दे, कधी हाय तोपर्यंत वापरून घेतो, हाय तोपर्यंत वापरून घेतो. आणि मेलं की खुशाल जाळून येतो त्याला. काय म्हणले काय तर तुम्ही बोलताय उत्स्फूर्तपणे. बोलणं महत्व अनुभवातून येणार बोलणं आहे ते. असे बरं ना माझे मरून गेले, काय तो को बघायचं बोल, बरं ना माझे मरून गेले, माझं केले अमर. ह्याच्या नादाला मी मरका समजत होतो, पण अमरत्व माझ्या लक्षात आलं. माझे मरण मी पाहिले. आता पाहिलं की नाही तुमचं मरण तुमच्या डोळ्याने? आता पाहिलं की नाही? मेलेलं पाहिलं की नाही तुमचं? हे मरकच वागवत आहे का? हे मेलेलाच लोंढा गळ्यात घेतलाय का अजून काय? फैसला होत गेला पाहिजे. मग तुम्ही सत आहात का मरणारे आहात? मग जगावंसं वाटतंय का मरावंसं वाटतंय? का बरं जगावंसं वाटतंय? न मरणारे आहोत म्हणून मरावंसंच वाटत नाही आम्हाला. मरतच नाही आम्ही. आणि देह मरतो त्याला मी म्हणतो झालेला घोटाळा आहे. म्हणून आमचा व्यवहार सुद्धा संसार सुद्धा कसा आहे? सतला धरू नये का सतला सोडू नये बाबा? सतला धरू नये. हा, सगळे उद्योग केले जिवंत राहण्यासाठी का मरण्यासाठी? सगळे उद्योग, पैसे कमवले, सगळे मुलं बाळ लग्न याव त्याव जमीन जुमला घर फ्लॅट गाडी घोडा, कशासाठी? मरू नये. आणि हा न मरणार आहे, न मरणारा मरणाच्या चिंतेत पडलाय. मरक्याला अमर म्हणून बसला, अमराला विसरला. श्री गुरु दाखवता तू न मरणार आहे. तू लक्षात घे तुझं न मरण, तू लक्षात घे तुझं सत्स्वरूप. आणि ह्याचं मरण लक्षात घे. याला मार जिवंत असतानाच, ह्याचा खटका उडव. मारलं का नाही तुमचं मरण? हा, असं घ्यायचं दगड घालायचं डोक्यात त्याच्या, असंच मारायचंय मरण. हे पडेल ते पडेल ना, याच हे प्रारब्धावर आहे. हे ज्याचं जगणं जे हे जे आहे ना, हे प्रारब्धावर आहे. देह प्रारब्धाधीन आहे आपला. प्रारब्ध आहे तोपर्यंत चालेल पुढे कर्माच्या अनुषंगाने. ईश्वराची सृष्टी आहे, त्याच्यातला एक भाग आहे. आलेलं आहे ते कर्म घेऊन, कर्म संपले की निघालं त्याच ते. आणि तुम्ही तसेच्या तसेच आहात. सत तुमचा आहे, सतला धरूनच सगळा व्यवहार करताय. परमार्थ बी सतला धरूनच आहे आणि संसार बी सतला धरूनच आहे. परमार्थात कशाला आलं? न मरू नये म्हणून आलं की नाही? चांगलं मरावं म्हणून आलं की नाही? मग चांगलं मरणं आहे का न मरणाराच आहे? चांगलं मरायचं आहे का न मरणार असं लक्षात घ्यायचं आहे? मी न मरणार आहे असं लक्षात घ्यायचं का चांगलं मरण्यासाठी उद्योग करायचा? आणि न मरणार आहे असं लक्षात घ्या ना. आणि मरणारा कोण आहे? बस झालं ना. 40 सापडली आमच्या हातामध्ये कुलपाची. मरायचं आहे ते मरेल, ते आधीच मेलेलं आहे, मरेल. आणि मी त्याचा साक्षी. सत चित आम्ही कशा आहोत? सत्स्वरूप आहोत. सच्चिदानंदाचं चिंतन चालू आहे. सच्चिदानंदाचं मन हे गरिबी मनन करा बर का.
जेव्हा जेव्हा म्हातारपण जास्त ताप देईल ना, जेव्हा जेव्हा मरणाची चिंता वाटेल ना, तेव्हा असं बघायचं आपलं मरण देह पडेल तेव्हा कसा उचलतील, नवीन कापड असतील का जुने असतील, गादी टाकतील का काय करतील, गरम पाणी असेल का थंड असेल, इलेक्ट्रिक शॉकनी जाळतील का रॉकेल मध्ये का तुपामध्ये, असं बघायचं आपण. पण तुमचं बघायचं का ह्याचं बघायचं? आम्ही ह्याचं बघा ना, ह्याचा सोहळा करा ना तुमचा पटापटा. कोण कोण असेल, कोण कोण येतील नातेवाईक, असा रंगवायचा सोहळा आणि खुशाल बघायचं. आणि तुमच्या मरणाबद्दल तुम्हाला रडू आलं तर रडून बी घ्या. काय रडायचं? एकदा काय ते खटका मिटवायचा. बरं तुम्ही मेल्यानंतर कोण कोण रडेल त्याची बी कल्पना करायची. पोरी रडतील. आजी म्हणती पोरी रडतील. पोरी सुद्धा कशाला रडतात? कोण रडत नसते, कोण रडत नाही. दागिन्याची वाटणी झाली, 2 मुली तिथे म्हणजे आता बघ लय चॅप्टर असत माणसं. तुमच्या दागिन्याकडे लक्ष आहे. आई आई म्हणून ओरडायची, तेवढी वाटणी झाली की चाललो आमचं. कोण रडायला नाही का माहिती तुमच्यासाठी? आणि जेवण खाऊन रडतात ते, काही उपाशी रडतात का? आणि उपाशी कोण राहू देतो बाबा? जेव 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 म्हणतात, जेव. असा मरणाचा सोहळा जिवंत असताना करायचा. तुकाराम महाराज म्हणतात, माझे मरण मी पाहिले डोळा, तो सोहळा झाला. आणि तुमचा सोहळा करायला काय पैसे लागतात का तुम्हाला? काय लाकडा नाही आहेत का? कल्पनाच करायची आहे ना सगळी. हा बोला बाबा. देहाच्या गावा आली, देवाच्या गावा, देहाच्या गावा आलिया, जन्म मृत्यूच्या सोहळी, जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणून या धनंजय जियापरी. अरे देहाच्या गावाला आला आणि देह मरणार नाही म्हणतो. देह घेऊन जातो का? अमर आहे का? जे देह अमर असतो का तेव्हा? आणि मेल्यानंतर सोहळा करण्यापेक्षा तू जिवंत असताना कर ना तुझा सोहळा. तुला कोण अडवलंय? चांगला कर, उत्कृष्ट कर. पडल्यानंतर कोण कसा करेल लोकांच्या हातातली गोष्ट आहे, आता तुझ्या हातातली गोष्ट आहे. तुकोबारायांनी केला सोहळा, सर्व साधू संतांनी सोहळा केला आपला. तुमचा तुम्ही करा ना. तुम्हाला कोण असा अमृत अनुभवचं चिंतन ठेवा तुमच्या मरणाच्या निमित्ताने. नाही ठेवा म्हणण्यापेक्षा बरं का, महाराज या सोहळा करायचा आपला, या. नाही बर का, माझा करायचंय तुमचा बर का बाबा. ठेवा म्हणण्यापेक्षा 16 ठेवलेलाच त्याच्याकरताच आहे. ठेवलेलाच आहे त्याच्याकरता. आपली तिरडी कोणी कोणी बांधली, आता ज्याचं माहित नाही. तुमची तुम्हीच बांधा, दुसऱ्याची बांधू नका. तुमची तुम्ही बांधा. तुमचा सोहळा तुम्हाला करता येईल. इतरांचं पडल्यानंतरचे सोहळा त्याला काय, ते काय सोहळा आहे का? तुम्ही पहा ना आता जिवंत असताना. तुकोबारायांनी सोहळा जिवंत असताना केला, हे देह असताना केला का गेल्यानंतर केला? तुम्हाला करायला काय प्रॉब्लेम आहे? तेवढं माझं म्हणणं आहे. तुम्ही करा ना खुशाल. हे लेकरं बाळ हे धान कल्पने आहेत, काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? ज्याचं वय झालंय त्यांनी तर पटापटा करा सोहळे. वाढदिवसाचे करतात. वाढदिवसाचे करतात. आता वाढदिवस आहे का घट दिवस आहे? हा वाढलंय ही का? कल्पना आहे ना बरं का ताई, ही जी कल्पना आहे ना ती सुद्धा कल्पनाच आहे. जे मरण सत्यच नाही, मरण ही सुद्धा कल्पना आहे. तुमची सुद्धा कल्पनाच आहे. कल्पनेचा सोहळा आहे, ते बी कल्पनाच आहे. ते सत्य काय आहे? तेव्हा वस्तू जर असत आहे मरणारी तर ती सत कशी असू शकेल? देह खरा आहे का? देह आधी काय खरा आणि देह संबंधी फसा काय बाबा? बुजगावने चोरा, रक्षणाचे भासत असे. ज्यावेळेला सोहळा पाहतो ना हा, त्यावेळेला स्वतःचा सोहळा पण त्या सोहळ्यामध्ये पाहायला पाहिजे. त्या सोहळ्यात मी 5 सोहळा, पण एरवी काही सोहळा नसताना घर बसल्या सोहळा करा ना तुमचा. असं निवांत बसायचं मस्त पैकी मांडून आणि कल्पना करायची. असं गेला, असं असेल, असंच असेल. तुम्ही जसं असेल तसंच असेल. हा, तुम्ही कल्पवृक्षाखालीच बसलेला आहात, तसाच देह जाईल तुमचा. तसाच जाईल. कसा बी जाऊ द्या, कसा बी जाऊ द्या, ते तुम्ही नाही एवढं लक्षात घ्या. कसाही जाऊ द्या, चिंताच करू नका. चिंतेतूनच बाहेर येते, चिंतनच करायचं आपल्याला. मग तुम्ही सत आहात का देह आहात? सत आहे पण समजे ना सत, देह समजायला लागला.
पण व्यवहार कसा आहे? सतला धरून आहे. मी मरू नये असा व्यवहार आहे की मी मरावा असा व्यवहार आहे? मरू नये म्हणजे सतला धरून व्यवहार आहे. आणि समजायला काय लागला? देह. एवढा घोटाळा दूर का, दुरुस्त का, सोहळा झाला पाहिजे. तुकाराम महाराजांचं वचन ते अगदी बरोबर आहे. हा, मी असताना मी माझा सोहळा पाहिला. सगळ्यांनी आपण करू, सगळ्यांनी करू सोहळे आपले आपले. बस. मग तुकाराम महाराजांचा सोहळा झाला, तो त्यांचा त्यांनी पाहिला का इतरांनी पाहिला? त्यांचं त्यांनी मग पाहिलं. तुमचा तुम्हीच पाहायचा आहे आणि तुमचा तुम्हीच पाहू शकता. दुसऱ्यांना कसा करता येईल सोहळा? तुमचा तुम्हीच सोहळा करायचा. मरणाचे साक्षीदार आहात, त्या चितेचे बी साक्षीदार आहात. तिसऱ्या दिवशी विचारता, त्या दगडावर बसवतात तुम्हाला बारीक दगड, बस इथे, आणि देह पेटवतात तुमच्या समोर. तिसऱ्या दिवशी विचारतो, ते माझा मला देह द्या ना. तेव्हा ते तुझा जाळून टाकला, आता पुढे बघ दुसरा काय मिळतोय का. सगळे काय सांगतात त्याला? तुझा आता जाळून टाकला आणि हा नैवेद्य खा, भात खा, आणि लाग मार्गाला चल. डोक्याला ताण करू नको, आता आयुष्यभर हेड्याक केलाय डोक्याला. आता परत आणखी मरून परत येतो का काय? तुला जाळून टाकला, येतो चान्सच नाही तुला. हा देह जाळला आम्ही. हा, आता तू दुसरा बघ. आणि ते कपाळावर हात मारत, आणि जशी वासना असेल, आता काय हडकं खाणाऱ्याची वासना असेल तर कुठे जाईल मला सांगा? हा, वाघाचे वाघ होईल. वाघ कुत्रा होईल ना बाबा, कुत्रा होईल ना. आणि कुत्री झाल्यानंतर किती लाखाची नथ घालायची नाकात कुत्रीच्या. महाराज मरत्या वेळी जी वासना आली, हा. त्यावेळी त्याला तोच देह परत आणि मरणी जया जय आठवे, त्याची गती ते पावे. येणे कारणी स्मरावे म्हणून सदा स्मरावे मातेत्व. मातेची तो. चला बचा काय, हा जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. हाय का काय वासना शिल्लक? हाय 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 हाय, पण सांगे ना, हाय शिल्लक, हाय वासना. त्या क्षणाला तुमच्या मध्ये जी वासना निर्माण होईल, हा, ती मग हे तर प्रमाण तेच दिलं की काय वासना असावी, त्याचं स्मरण ही वासना असावी. केली पाहिजे. तू सामोरे असावास, तू जवळी असावास, तू जवळ असावास. तो असतोच, तो असतो म्हणजे तेच तुम्ही आहात. अजून पुढे घेऊन जाऊ चिंतन. तो असतो आणि तो यायचा नाही, तो आहे तिथेच आहे. त्याचं स्मरण, माझं स्मरण मला खरं झालं पाहिजे. इतर नामाचं स्मरण जर केलं, हा, त्यावेळेला नाम आल्याशिवाय राहणार नाही. निश्चित अगदी बरोबर. मग आम्ही आहोत सत, विषयाकडे आहोत सत, आणि समजतो देह, आणि व्यवहार सगळा, चिंतन सगळं सतला धरून आहे. मी मरू नये, मी ना मरणार आहे, मी मरावा नाही. आणि देह समजतो आणि म्हणून मरतो, आणि म्हणून मरणाची भीती आहे. आणि मग समजण्यामध्ये जर पक्के झालो, मी न मरणार आहे, मी सत स्वरूप आहे, माझा आणि मरणाचा काही संबंध नाही, चिंतन सुरू करायचं. याला उघड्या डोळ्याचं चिंतन म्हणतात. मी सत आहे. आपला काय विषय चाललाय? पक्षकार कोण आहे? जीव आहे. हेतू काय? सच्चित आनंद आहे. आणि साध्य काय? जीव ब्रह्माऐक्य हे साध्य आहे. हो, मग पक्षाला घेऊन, त्या गुन्हेगाराला घेऊन चिंतन चाललोय. त्याच्या हेतू सत आहे आमचा, चित आहे आमचा. आता दुसरा मुद्दा घेऊ, चित. चित म्हणजे ज्ञान, चित म्हणजे ज्ञानी. तुम्हाला ज्ञानी म्हटलेलं आवडतं का बावळट म्हटलेलं आवडतं? आवडणार नाही. तुम्हाला काय आवडतं ते सांगा. कसं बरं कसं वाटतं? महाराज तुम्हाला कसं बरं वाटतं? महाराज म्हणजे काय 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 ज्ञानी महाराज आहे, काय ज्ञानी महाराज. या 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 महाराज, काय प्रवचन करताय चांगलं. नाही, आपला विषय चाललाय की ज्ञानी म्हटलं की हो महाराज असा फुकतो, डबल फुकतो. त्याची स्तुती केली की कारण ज्ञान. अहो येड्याला येड म्हटलं तरी ते अंगावर येते दगड घेऊन. मी का येडा आहे का? तुझा बाप येडा, तू येडा, तुझं सगळं खानदान वेड. मला वेडा म्हणतो का? वेड्याला वेड म्हटलेलं सहन होत नाही. हा, आणि शहाण्याला शहाणं म्हटलं की अतिशय आनंद होतो. बापरे, त्याला सारखं वाटतं मला ज्ञानी म्हणावं, मला ज्ञानी म्हणावं, ज्ञानी म्हणून शाल घालावी, ज्ञानी म्हणून हार घालावा, ज्ञानी म्हणून पैसे द्यावे. सारखं वाटतं कुणीतरी मला चांगलं म्हणावं, कुणीतरी मला बरं म्हणावं, माझी स्तुती करावी. ही कशाची लक्षण आहेत? देहाची आहे का चित्तची आहे?
सगळं वावरणं चित्तला धरून आहे आणि देह समजतो. आता देह चांगला असेल का? देह ज्ञानी असेल का? हा? देहातल्या कोणत्या भागाला कळतं तेवढं सांगा. देहातल्या कोणत्या भागाला काय कळतं तेवढं सांगा. देहातला कोणता भाग चेतन आहे तेवढा सांगा. हा, परमार्थ करणारी माणसं आहात तुम्ही. कोणताच भाग चेतन नाही. वा, कोणताच भाग चेतन नाही. बरोबर की नाही? कोणत्याच भागाला काहीच कळत नाही. आणि हे सुद्धा कोणाला कळतं? यातल्या कोणालाच काय कळत नाही हे कोणाला कळतं? मला कळतं. ह्यांना काय कळत नाही हे बी मला कळतं आणि ह्यांना काय कळत नाही हे सुद्धा मलाच कळतं. आणि सगळं मलाच कळतं हे बी मलाच कळतं. केव्हा? आता इथे या क्षणाला इदम इथम अनुभवाच्या कसोटीवर यायचं. म्हणजे चित्त सुद्धा माझा आहे. चित्त व्यवहार सुद्धा माझा चित्तला धरून आहे. व्यवहारात चांगलं म्हटलेलं बरं वाटतं बाबा का त्याला काय जमत नाही असं म्हटलेलं बरं वाटतं? जिथं आपली स्तुती होते, जिथं कौतुक होतं ना. आम्ही जर स्तुती केली एकाने, बाबा तुम्ही लय ज्ञानी आहात, मोठे महाराज आहात, हो सगळं तिथं महाराज येत राहतो, जवळ येत राहतो. म्हणतो बरं आहे, इकडं बरं आपली स्तुती होती. आणि त्याला म्हणलं काय मूर्ख आहे, निवळ काय येत नाही, उद्या काय पागल आहे का? उद्यापासून आपला संबंध संपला. कारण आमचं स्वरूप ज्ञान स्वरूप आहोत, आम्ही चित्त स्वरूप आहोत. आणि स्वरूपाकडे आमची स्वाभाविक धाव आहे. आम्ही सत्स्वरूप आहोत. सतकडे आमची धाव आहे, चित्तकडे आमची धाव आहे, ज्ञानाकडे आमची धाव आहे, चित्त स्वरूपाकडे धाव आहे, सत्स्वरूपाकडे धाव आहे आमची. आमचा स्वभाव कसा आहे? आमच्या स्वरूपाप्रमाणे आमचा व्यवहार आहे. आमच्या स्वरूपाला धरून आमचं परमार्थ आहे का स्वरूपाला सोडून आहे? सत आणि चित्तला धरून आहे का सत आणि चित्तला सोडून आहे? तुमच्या सच्चितचा अनुभव घ्या. तुम्ही तेच आहात आणि त्याला धरूनच सगळं चाललंय. जरी खोट्याला तुम्ही जरी प्राधान्य दिलं असलं तरी सत आणि चित्तला सोडायला तयार नाही तुम्ही. सच्चितची सत्ता दिली त्याला आणि त्याला खरं त्याला ज्ञानी समजायला लागला. समजण्यात घोटाळा. तिसरा मुद्दा कोणता? आनंद. आतापासून जन्मल्यापासून आतापर्यंत सगळे उद्योग केले. काय खरं केलं असेल, काय लबाड्या केला असतील, काय कोणाला फसवलं असेल, मारामाऱ्या केली, भांडणं सुद्धा केली, काय 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 केलं. कशासाठी केलं? आनंदासाठी. कशासाठी केलं? आनंद मिळावा, मला दुःख व्हावं असा एक तरी उद्योग केला का आम्ही? ते चुकीचं आहे की बरोबर माहित नाही. शिक्षण कशासाठी घेतलं? आनंदासाठी. हा, नोकरी कशासाठी धरली? आनंदासाठी. लग्न कशासाठी केलं? आनंदासाठी. मुलं बाळ कशाला जन्म दिला? आनंदासाठी. घरदार कशाला वाढवलं? आनंदासाठी. आता त्यांना सांभाळतोय का ते आम्हाला सांभाळतात कशासाठी? आणि ज्याच्यापासून आनंद मिळत नाही त्याच्यापासून वेगळं व्हायचं. ते काय आपल्या कामाचं नाही. वेगळं व्हायचं काय कारण आहे? आमच्या आनंदाला ज्याने प्रतिबंध आणला ते नको आम्हाला. ते आम्हाला नको. म्हणजे आमचा सगळा व्यवहार कशाला धरून आहे? आनंदाला धरून आहे. आमच्या सगळ्या क्रिया आनंदासाठी आहेत. एक सुद्धा क्रिया ती चुकीची का बरोबर माहित नाही. जे केलं आनंदासाठी पण त्याच्यातनं आनंद मिळालाच नाही आम्हाला. लग्न कशासाठी केलं आणि काय समोर आलं? सगळ्यांना आता निश्चय झाला की नाही नसतं केलं तर? काय बाबा, डोक्याला ताण आहे. डोक्याला ताण झाला विनाकारण. प्रतिकूल झाल्यावर म्हणतो. प्रतिकूल झालं नेहमी नाही म्हणत. घरातली बरं झालं. घरात भांडला मुलगा, बायको भांडायला लागली म्हणतो झंझट नको. अशा सत्संगात येऊन बसतो. मग नको म्हणतो आपल्याला घरदार नको. कारण तिथं त्याच्या आनंदाला बाधा आणली. लोक वारीला बिरायला जातात 10, 15, 20 दिवस. घरच्यांनी ताण दिला की महिनाभर आम्ही सुखी राहू. वारीत जाऊन भांडण करतो बाबा. वारीतली बी माणसं बरोबर नाहीत म्हणतो. बिस्किटच्या पुढ्यावर भांडण. असं आपला तो विषय काय? आपला विषय आहे की आमचा सगळा जो व्यवहार आहे तो आनंदासाठी आहे. सगळा परमार्थ कशासाठी करतोय आता आम्ही? आनंदासाठी. हा, श्री गुरु कशासाठी केले आम्ही? आनंदासाठी. इथं येऊन कशाला बसलोय? आनंदासाठी. कुठलीच क्रिया आमची दुःखासाठी नाही. म्हणजे
आमचा व्यवहार कशासाठी आहे? सगळं सगळं आमचं जे आहे ते आमच्या स्वरूपाला, आमच्या स्वाभाविकतेला धरून चाललेलं आहे. सच्चित आनंद ही आमची स्वाभाविकता आहे, आमची नाही, सगळ्या जीवांची. आमचीच अशी नाही, सर्व जीव कशासाठी धडपडतायत? हे ज्याला कळत नाही, आता हे सगळे जीव जंतू आहेत, कुत्री, मांजर, डुकर, हे सगळे हे कशासाठी? यांची धडपड कशासाठी आहे? आनंदासाठी. बरं, ह्यांच्यात भांडणं कशासाठी लागतात? आनंदासाठी. आनंदासाठी. सगळे आनंदाच्या मागे आहे, सगळं आनंदाच्या मागे. का बरं सगळे आनंदाच्या मागे? आनंद हे आमचं स्वरूप आहे. आम्हाला काही करून आनंद मिळाला पाहिजे. काही झालं तरी आम्हाला आनंदच पाहिजे, काही होऊ दे आम्हाला. एखाद्याचा खून करतात माणसं कशासाठी हो? आनंदासाठी. चोरी करतात कशासाठी हो? आनंदासाठी. त्यातनं मिळत नाही, हा नंतरचा भाग. पण त्याचा हेतू दुःखासाठी नाही, त्याचा हेतू आनंदासाठी आहे. वाईट कर्म केली ती सुद्धा आनंदासाठी केली. असं आमची स्वाभाविकता आहे, असं आमचं स्वरूप आहे. कसं आहे स्वरूप? मी स्वयंप्रकाश सचितानंद साक्षी आहे, असं लक्षात घ्यायला. असं गोष्ट श्री गुरु लक्षात आणून देतात. आणि याचा आम्हाला श्रवण करायचा. आपला मुद्दा कुठून बाजूला आला? जीव ब्रह्माचं ऐक्य. श्रवण हा मुद्दा चालला होता. 3 अंग झाली. हा, श्रवणाचे तीन प्रकारे श्रवण केलं जातं. कोणते कोणते 3 प्रकार? पटपट सांगा, पुढे जायचंय मला, गाडी न्यायच्या वेगात पण जाय ना, काय करू? हा, रस्ता चांगला नाही. हा सांगा. आपपता श्रवण, आपपत वा, अंगी अंग वा. मग अंगी श्रवण झालंय, आपपता बी झालंय, तरी सुद्धा आपल्याला अंग श्रवणाची गरज आहे. अंग श्रवण म्हणजे काय? अंगी श्रवणानंतर अंगी श्रवण म्हणजे श्री गुरूंचं दिलेलं उपदेशाचं श्रवण करणं, त्याला अंगी श्रवण म्हणतात. जीव ब्रह्माऐक्याचं ज्ञान साधन देताना जे श्रवण करावं लागतं, प्रबोधाचं नाम किंवा अनुग्रहाचं नाम, त्याला अंगी श्रवण म्हणतात. आणि ते अंगी श्रवण केल्यानंतर जे येणारे संशय आहेत, ते संशय दूर करण्यासाठी अंग श्रवण करावं लागतं. प्रमाणा संभावना. हा, प्रमाणा संभावना, प्रमेय संभावना आणि विपरीत भावना, अशा 3 प्रकारचे संशय आपल्यामध्ये येत असतात. आणि ते संशय कसे दूर करावेत? तर पहिलं साधन आहे ज्ञानोत्तर भक्ती, किंवा ज्ञानोत्तर भक्ती करताना जी साधन आहेत, 4 साधनं जी मुख्य आहेत, ती कोणती? श्रवण, मनन, निधिध्यासन, तत्वम पदार्थ शोधन, आणि शेवटचं साक्षात साधन जीव ब्रह्मा ऐक्य ज्ञान. टोटल 11 साधनं झाली का? मोजा बघू. निष्काम कर्म, निष्काम उपासना 2, 3 विवेक, 4 वैराग्य, 5 समाधी षटक, 6 मुमुक्षुत्व. हा, आता अंतरंग साधनं: 1 श्रवण, 2 मनन, 3 निधिध्यासन, 4 तत्वम पदार्थ. 4 अंतरंग साधनं. किती झाली? 4 आणि 6 10. आणि 1 अत्यंत अंतरंग साधन, जीव ब्रह्मैक्य ज्ञान. अशी एकूण 11 साधनं आहेत. आणि ती सर्वच्या सर्व आपल्या जवळ आहेत. आता आपण ती वापरतो की नाही माहित नाही. तर श्रवणामध्ये, हो, श्रवणाने नुसत्या भागत नाही आपलं. मला हा मुद्दा पुढे घेऊ. श्रवणाने भागत नाही, मनन करावं लागतं. आणि मनन कशाला म्हणायचं? तर जे आम्ही श्रवण केलेलं आहे, नाही का, जे आम्ही श्रवण केलेलं आहे त्याच साधक युक्ती म्हणून, हो, अभेदक साठी साधक युक्ती आणि भेदासाठी बाधक युक्ती, याचं योक्तिक चिंतन करणं, युक्तीने चिंतन करणं, याचं नाव आहे मनन. आणि ते मनन झालं पाहिजे. मनन हे साधन आहे. आणि मननासाठी आपल्याला एकांतात बसावं लागतं, उघडे डोळे. आता हे जे आपलं चिंतन झालं, याचं स्वतंत्रपणे तुम्हाला मनन करावं लागेल. काय आम्ही श्रवण केलं, काय सांगत होते, काय सांगायचं होतं त्यांना, ते मला पटत होतं का, माझा अनुभव आहे का? तो सच्चिदानंदाचा आता तुम्हाला अनुभव सांगितला का मी दुसरं कुठलं सांगितलं तुम्हाला? तुमचा अनुभव पुढे आला की वेगळं काय होतं? तुमचा अनुभव होता. आमचा आहे ते आम्हाला पटायला पाहिजे. याला संतांचं प्रमाण लागेल का आमच्या अनुभवाला? अनुभव प्रमाण आहे आमचं. साधू संतांनी त्यांचे अनुभव सांगितले,
त्या अनुभवापर्यंत आपल्याला जायचंय, आपल्याला आपला अनुभव तिथं मॅच करायचा आहे. बरोबर, हे तर चिंतन आहे. बरोबर, गेले पाहिजे. बरोबर, साधू संतांनी काय सांगितलं, तू स्वयंप्रकाश सच्चिदानंद साक्षी आहे, आणि ते माझ्या अनुभवात यायला पाहिजे की नाही. आणि आता आपण चिंतन करताना येत होतं की नाही, मी सत्स्वरूप कसा आहे, मी चित स्वरूप कसा आहे, आणि मी आनंद स्वरूप कसा आहे. मग मी आहे की नाही सच्चिदानंद, मी आहे की नाही स्वयंप्रकाश. तुम्हाला तुम्ही पाहण्यासाठी कोणता प्रकाश लागतो? स्वयंप्रकाश. तुम्हाला तुम्ही पाहण्यासाठी कोणता प्रकाश लागतो? आम्ही स्वयंप्रकाश आहोत, आम्हाला प्रकाशाची गरजच काय. स्वयंप्रकाश. आम्ही स्वयंप्रकाशी आहोत. हा. आपल्याला काटपेटी शोधायची. हा, आपल्याला बरोबर. एवढ्या अंधारात बरोबर ती बरोबर शोधतो आम्ही, म्हणजे आम्ही स्वयंप्रकाशी आहोत. अंधारात तुम्हाला दिसायचं बंद होतं का वस्तूचं दिसणं बंद होतं? लक्ष देऊन सांगा. अंधार जेव्हा पडतोय, रोज अंधार पाहतो आपण. अंधारातलं तुमचं दिसणं बंद होतं तुम्हाला का वस्तू दिसायच्या बंद होतात? वस्तू दिसायच्या बरोबर. आम्हाला दिसत. तुम्हाला दिसतं की नाही? हो. दिसतं, त्याचा पुरावा आहे ना. अंधाराला कोण पाहतो? आम्ही अहो, केवढा अंधार झाला. आम्ही आणि पाहतो. कालवा काय केलाय, मला दिसेना. तुला दिसेना नाही, वस्तू दिसायच्या बंद झाल्या. वस्तूवर अंधाराचं आवरण आहे का तुमच्यावर अंधाराचं आवरण आहे? हा, तुमच्यावर नाही अंधाराचं आवरण. नाही. तुमच्यावर अंधाराचं आवरण नाही. अंधाराला पाहणारे तुम्ही आहात, अंधाराची सिद्धी करणारे तुम्ही आहात. स्वप्न पडलं बाबा, आणि स्वप्नात आपण साधारण घरी झोपताना लाईटी बंद करतो, आणि असलाच तर बारीकसा बल्ब असतो किंवा तोही बंद करतो, कारण शांतपणे. मग जेव्हा आपल्याला झोप लागते, स्वप्न पडतं, तर त्या स्वप्नामध्ये सूर्य असतो, आणि सूर्याचा तो प्रकाश असतो. बरोबर की? मग तो सूर्य तुम्ही तयार केलेला आहे का तो अगोदरचाच आहे? आपण तयार तुमच्या स्वप्नातला जो सूर्य तो तुम्ही तयार केलाय का अगोदरचा आहे? का तुमच्या स्वप्नातला आहे तो? बरं, त्या सूर्याला जो प्रकाश दिलेला आहे तो सूर्याचा आहे का तुमचा आहे? आमचा आहे. खटाखट व्हायला पाहिजे. मग सूर्य परप्रकाशित, वस्तू अप्रकाशित, आणि तुम्ही स्वयंप्रकाशित. केव्हा? आता सूर्याला तुम्ही पाहताय की नाही? हो. सूर्याच्या प्रकाशाला पाहताय की नाही? हो. सूर्याला जाणताय की नाही? जाणतो. सूर्याच्या प्रकाशाला जाणताय की नाही? सूर्यप्रकाशातल्या वस्तूला बी जाणताय की नाही? मग ह्यातलं वस्तूला जाणते का? वस्तूला जाणते का? नाही. वस्तू प्रकाशाला जाणते का? प्रकाश प्रकाशाला जाणतोय का? प्रकाश सूर्याला जाणतोय का? सूर्य सूर्याला जाणतोय का? नाही. आणि या सगळ्यांना मी जाणणारा आहे. केव्हा? आता इथे. कोण स्वयंप्रकाश आहे? आम्ही. सूर्य परप्रकाशित आहे. तुमचा प्रकाश घेऊन प्रकाश, सकलार्थमती प्रकाशू. हा, हे शंकाशी हे सगळं सांगतात. हे सांगण्यानं आम्ही ग्रहण केल्यावर आमचा अहंकार तर नाही ना वाढणार. कशाला अहंकार येईल तुम्हाला? काय झालं? मग मी असा आहे. मग असा येऊ दे की असा अहंकार. मी आत्मा ब्रह्म आहे असा अहंकार येऊ दे की. हा? आणि ज्या दिवशी वृत्ती संपेल त्या दिवशी अहंकार कुठे राहील? वृत्ती आहे तोपर्यंत पहा. अहंकार मिथ्यत्वाने आला तर काही येऊ देत. मिथ्यत्वाचा अहंकार असावा. मिथ्यत्वाने येईल ना तो. तुम्हाला व्यवहारात मी वापरावाच लागेल ना. मी पुरुष आहे, मी स्त्री आहे, व्यवहार आहे. पहा, मी आत्मा ब्रह्म आहे असं ज्ञान झालं. मग आता ब्रह्म आहे म्हणून व्यवहार करावा का रामराव शामराव आहे म्हणून व्यवहार करावा? कसा व्यवहार करावा? रामराव शामराव म्हणूनच करावं लागेल. ब्रह्माला व्यवहार मायेच आहे, ब्रह्माला व्यवहार नाही. अव्यवहारी. ब्रह्म अव्यवहारी आहे, तुम्ही अव्यवहारी आहेत, आणि माया व्यवहारिक आहे. आणि माये दोन असतात, दोघांचा व्यवहार आहे. व्यवहाराच्या ठिकाणी सुटल्यानंतर तुम्हाला तुमच्याच घरी जायचं आहे. दुसऱ्याच्या घरी कोण घेणार नाही तुम्हाला. व्यवहार आणि व्यवहार खरा का खोटा? व्यवहार खरा का खोटा? खोटा. लटिका व्यवहार, फलकट संसार. खरा की खोटा? खोटा. आणि तुम्ही खरे. खऱ्यात व्यवहार असतो का खोट्यात व्यवहार असतो? बोलत चला. खरेच्या सत्याने खोटा व्यवहार चालतो. व्यवहार खोट्याचा की खऱ्याचा? ती सत्ता बरोबर आहे. व्यवहार खोट्याचा की खऱ्याचा? खऱ्यात व्यवहार असतो का खोट्यात व्यवहार असतो? लक्ष द्या. खोट्याचा व्यवहार म्हणून खोटा व्यवहार. खोट्याचा खोट्यात खोटा व्यवहार. आणि खऱ्याची सत्ता. व्यवहार सगळा कसा आहे? खोटा आहे. आणि तुम्ही
खऱ्यात. मग खोट्यातलं खोटं खोट्याप्रमाणेच खरं करायचं. ब्रह्म सर्वांचं सारखंच आहे ब्रह्मस्वरूपाचा, पण व्यवहारात करताना तसं म्हणून चालेल का? लटका आहे, लटक्याप्रमाणे ते वागावं लागेल. मी पत्नी आहे, तुम्ही पती आहात, तुम्ही भाऊ आहात, तुम्ही बहीण आहात, तुम्ही आई आहात, तुम्ही मुलगा आहात. हे व्यवहार तो तुम्हाला जिथल्या तिथं ठेवावा लागेल आणि समजावं काय लागेल? लटका आहे आणि मी खरा आहे. व्यवहाराची अशी गल्लत नाही. सगळं ब्रह्म मग काय करतो? सगळं ब्रह्म मग काय करतो? सगळं ब्रह्म समजायचं आहे. व्यवहारात ब्रह्म आहे का? ब्रह्म व्यवहार आहे का? ब्रह्मात व्यवहार आहे का? कसा असू शकेल? नाही देव व्यवहारी आहे, अवश्य आहे. बोला. हत्तीवर बसलेला तो बाजूला हत्ती पिसाळलाय हा, आणि हे म्हणलं मी ब्रह्म हत्ती बी ब्रह्म, नाही झालं बाजूला. मेला ना हत्ती खाली. ते म्हणे तू ब्रह्म आहे तर हत्तीला घाबरून का बरं पळाला ते बी आहे. अरे तो जर हत्ती जर ब्रह्म आहे, ते जर येते म्हणजे हत्ती ब्रह्म आहे का हत्तीतलं ब्रह्म आहे? नाही ते थांबा त्याला त्याने फेकून दिलं. गुरुजींना म्हणला तुम्ही म्हणले का सगळं ब्रह्म आहे, मी हत्तीला ब्रह्म समजलं. तर गुरुजी म्हणले मग वरचं ब्रह्म सांगत होतं हत्ती पिसाळ आहे, त्याचं का नाही ऐकलं? एक ब्रह्म सांगत होतं ना म्हणलं तुला. म्हणजे व्यवहारात तुम्हाला तो पळाला ते ब्रह्म होतं का? मग नाही. दुसरा बी उदाहरण आहे. पळाला ते कोण होतं? देव होता. ते खोटं होतं, खोट्याला घाबरून खोटं पळालं. लक्षात आलं की नाही? म्हणजे हत्ती खोटा आहे तर पळणारा खरा आहे का? पळणारा ब्रह्म आणि हत्ती हे दोघे बी मायेतले आहेत. त्यांचा व्यवहार आहे, खऱ्या खोट्याचा व्यवहार. म्हणजे खऱ्या खोट्याचाच व्यवहार आहे सगळा आणि खऱ्याने समजायचं आहे फक्त. आणि व्यवहार हा व्यवहाराच्या पद्धतीनेच गेला पाहिजे पुढे. ते मिक्स नाही करायचं. विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, सगळं विष्णुमय जग आहे. मग व्यवहार विष्णुमय करतो का सगळा? घोटाळा होईल ना सगळा. स्त्री एकच आहे, मुलाकडून आई आहे, पतीकडून पत्नी आहे, भावाकडून बहीण आहे, मुलाकडून आई आहे. ही नाती ह्याचं काय करायचं? व्यवहार आहे तो. पण लटका आहे हे तुझ्या लक्षात आलं पाहिजे. बरोबर. आणि त्याच्यातलं जी सत्ता आहे ती खरी आहे, ती सर्व सम आहे, वरचं काही सम नाही असं समजून व्यवहार मात्र तुम्हाला. आणि व्यवहारासाठी आपलं धर्मशास्त्र आहे, व्यवहारासाठी धर्म जिज्ञासा आहे, स्वतंत्र शास्त्र आहे धर्ममीमांसा. व्यवहारात धर्म आहे का? आत्म्यात धर्म आहे. आत्म्याला धर्म आहे का? आत्मा निधर्म आहे, त्याला धर्म बी नाही अधर्म बी नाही. हे धर्माशी आहे, याचा संबंध धर्माशी आहे. आत्म्याचा संबंध काय धर्माशी आहे? तो निधर्मी आहे. आणि याला धर्म, हे धर्माने वागलं पाहिजे, याला सदाचार आहे, याला बरं वाईट आहे, याच्याशी संबंधित आहे सगळं. असं जिथल्या तिथे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं मननाची भूमिका जी आहे, मी स्वयंप्रकाश सच्चिदानंद साक्षी आहे याचा मला अनुभव येतोय. मग आता याचा अनुभव घेताना माझ्या ठिकाणी जे 5 प्रकारचे भेद तयार होतात. पहिला श्री गुरूंच्या कर्तव्याला सुरुवात झाली, त्यातलं एक आपण सच्चिदानंद पाहिली भूमिका. हो, हा वेळेनं आपल्याला घंटा दिलेली आहे. चला उद्या घेऊ आपण. उद्या आपण घेऊ जीव ब्रह्माचे 5 प्रकारच्या भेदाचं निरसन कसं करायचं. आणि एवढी गोष्ट आपल्याला कळालीच पाहिजे. आत्मत्वाने अद्वितीय ब्रह्माचं आत्मत्वाने ज्ञान कसं करून घ्यायचं आणि मिथ्या जगताचं मिथ्यत्व लक्षात घ्यायचं आणि जगताच्या मिथ्यत्वाचा निश्चय कसा करायचा. या 3 भूमिका आपण सूक्ष्मतेने लक्षात घेऊ. म्हणजे आपल्या दृष्टीमध्ये आपल्याला बदल कसा करता येईल याचं आपण चिंतन उद्या घेऊ. जसं जसं पुढे जात आहे तसं तसं जात राहू. पण हे मला वाटतं लक्षणाचा मुद्दा आपण उद्या पूर्ण होईल असं वाटतंय. म्हणजे स्वरूपाकडे आपल्याला चिंतन घेऊन जाता येईल असा विषय आहे. बस बोला. आता उपाय वन वसंतू जो आज्ञेचा आहे व तंतू अमूर्तची परिमूर्तू कारुण्याचा अविद्येचे आडवे भुंजीत जीवपणाचे भवे तया चैतन्याचे धावे कारुण्य जोखी. आता अविद्येचं आडवं काढलं की नाही आपण? देह मरणार की तुम्ही मरणार? अविद्येचं आड आलं होतं. अविद्येचे आडवे भुंजीत जीवपणाचे भवे, जीवपणा काढायचं काम चालू आहे, अविद्येचं आडवं काढायचं काम चालू आहे. तया चैतन्याचे धावे कारुण्य जोखी. उडोनी माया कुंजरी उडवायचं आपल्याला. माया कुंजरो हे हा काय? हा माया
कुंजरू म्हणजे हत्ती, हा माया रूपी हत्ती आहे आपल्या समोर, हा दृश्य रूपाने मोडोनी माया कुंजरू मुक्त मोतीयेचा हो गरू. त्या मायेला अधिष्ठान असलेला परमात्मा लक्षात घ्यायचा आहे. ते चिंतन येईल आता जगत मिथ्यत्वाच्या निश्चयाच्या वेळेस, ते आपण पाहू. अशा 2-3 भूमिका उद्या आपण चिंतनाला घ्यायचा प्रयत्न करू. तुमचं जसं जसं अवधानाचा वापसा वाढेल तसं तसं चिंतन वेग घेईल. चिंतन पुढे न्यायची घाई नाही, चिंतन समजलं पाहिजे, आपल्याला घुसलं पाहिजे, आतमध्ये प्रवेश झाला पाहिजे. मरण मारून त्याचा सोहळा करायचा आहे. मरणाची भीती निर्भय स्थितीला पोहोचायचं आहे. मी मरणारच नाही. हा झालेली सेवा पंढरीश परमात्मा पांडुरंगाच्या चरणी, सद्गुरुनाथांच्या चरणी, आपल्या सर्वांच्या चरणी, स्वामी महाराजांच्या चरणी सेवा समर्पित करून सेवेला पूर्ण विराम देऊ. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय. झलक 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 विठ्ठल विठ्ठल पुंडलिक वरदा हे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय.